काकू म्यूट वर आहेत. We can't unmute. ठीक आहे. सो नमस्कार सगळ्यांना. आपला बोलपटचा हा पहिला स्टोरी टेलिंगचा इव्हेंट आहे आणि तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. बोलपटचं आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा एक 4 मिनिटं वेळ ठेवलेली, कारण जास्तीत जास्त लोकांचा समावेश करून करायचा होता. तर 4 मिनिटं वेळ ठेवली तेव्हा बरेचसे पोएट्री सादर करायचे, पोएम सादर करायचे, कविता. कारण त्या वेळेमध्ये हॅलो कुमुदिनीजी. कारण 4 मिनिटांमध्ये शक्यतो तेवढं हे काय व्हायचं. पण असे लोक होते ज्यांना स्टोरी टेलिंग करायचं होतं, त्यांना कथा सांगायच्या होत्या, कहाण्या सांगायच्या होत्या. पण मग वेळ कमी पडायचा. त्यामुळे आता आम्ही सेपरेट एक स्टोरी टेलिंग इव्हेंट कथे या नावाने सुरू केलाय आजपासूनच, आणि त्याला तुम्ही सगळे आलात. त्याला सगळ्यांना तुम्ही हॅलो. सो हॅलो. येस, थँक्यू सो मच. तर तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपली होस्ट आहे शर्वरी. सो शर्वरी, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच केतकी. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक तुम्हाला विचारू इच्छिते. वी वुड लाईक टू रेकॉर्ड दिस इव्हेंट. आम्हाला रेकॉर्ड करायची इच्छा आहे नेहमीप्रमाणे, आणि हा युट्यूब वर आम्ही अपलोड करू इच्छितो. तर इज इट ओके विथ एव्हरीवन? सगळे ओके आहात का त्यासाठी? एक थम्स अप दिला तरी चालेल. Yes, ग्रेट. yes, थँक्यू. fine. Okay. ओके. सो हा, तर एक्झॅक्टली जसं केतकी म्हणाली तसंच की कथाकथन किंवा स्टोरी टेलिंग याला सुद्धा एक स्थान असावं. आणि आम्ही नेहमीच बोलपट तर्फे हा प्रयत्न करत आलोय की पोएट्री, म्युझिक आणि इतर गोष्टी, म्हणजे काहीही क्रिएटिव्ह आणि मराठी या गोष्टींना त्यांना जस्टिस देता यावा, किंवा त्यांना वेळ देता यावा, आणि पुरेपूर त्याचाही आस्वाद घेता यावा, एक ऑडियन्स म्हणून सुद्धा आणि पार्टिसिपेट म्हणून सुद्धा. यासाठी हा उपक्रम राबवायचा प्रयत्न करणार. आणि खूप खूप आभार मनापासून सगळ्यांचे. तर मी आज काहीच तुम्हाला गोष्टी वगैरे ऐकवणार नाहीयेत. त्यामुळे सो बेसिकली मी आज फक्त ऐकायला आले, ऐकवायला नाही. आणि कारण स्टोरी टेलिंग हे माझं प्रांत नाही, त्यामुळे मला ऐकायला आवडतं. आणि आपल्या सगळ्यांच्याच लहानपणापासूनच आपण अंगाई गीत आणि रात्री झोपतानाची गोष्ट हे अगदी समीकरण सगळ्यांच्या बाबतीत, किंवा ऍटलिस्ट मॅक्सिमम लोकांना असा अनुभव असेल की प्रत्येक लहान मुलांसारखेच आपणही रमायचो गोष्टीत. तसंच या गोष्टीत रमायचा हा एक उपक्रम आहे, एक प्रयत्न आहे. सो तुमच्या गोष्टी मी ऐकायला आज आले, तर छान झोप लागणार आहे आपल्याला आज. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी तुमच्या असतील आणि त्या आम्हाला ऐकायला आम्ही आतुर आहोत. तर आपण थेट सुरुवात करूया. आणि मी पहिलं नाव घेते विभावरीचं. विभावरी, हॅलो, हाय. येस. दिसते का मी? हो. ओके. तर ती नाव असं दिलंच नाहीये त्या कथेला. बर. करते सुरुवात. हो. ती बसलेली त्या बाकावर. केसांवर स्कार्फ होता. बहुतेक केस नसावेत तिला. कानात झुमक्यासारखं काहीतरी लोंबकळत होतं. आणि हातात एक डायरी आणि पेन. नेहमीप्रमाणे जणू काहीतरी ती लिहत होती. आणि अचानक तो समोर आला, नकळतपणेच. आणि तिने त्याला ओळखलं. आणि थोड्या वेळ पाहतच राहिली. मनात नाही नाही ते प्रश्न उभे राहिले. हा इथे काय करतोय? आज एवढ्या वर्षांनंतर तो इथे का आला असेल, की तो आलाच नाही आणि मला त्याचा भास होतोय. पण तो मात्र तिला हाय हॅलो करून सगळं झालेलं, कारण त्याने तिला ओळखलंच नव्हतं मुळात. त्याच्यासोबत एक लहान मुलगाही होता, ज्याने त्याचा हात अगदी घट्ट धरलेला. शेवटी त्यानेच विचारलं, एक्सक्यूज मी, या बागेत किड्स पार्क कुठे आहे? त्यावर ती म्हणाली, पुढचा राईट. अच्छा थँक्स, मी आलोच याला सोडून, असं तो म्हणाला आणि निघून गेला तिकडून. पण मग तो लहान मुलगा कोण असेल, हा प्रश्न मात्र तिच्या डोक्यात सोडून गेला. सोबतच तिने हाही विचार करायला सुरुवात केली की याचं लग्न तर झालं नसेल ना,
आणि झालं असेल तर ह्याची बायको कोण असेल बरं? आणि अचानक तो समोर आला. पण ही काय आपल्याच विचारात तल्लीन होती. परत त्याने विचारलं, एक्सक्यूज मी, मी इथे बसू का? हो बसा ना, ती पटकन त्याला जागा देत म्हणाली. तो मात्र गालातल्या गालात हसला. त्यावर तिने भुवई उंच करत म्हणाली, काय झालं हसायला? त्यावर तो म्हणाला, तू जो रिस्पेक्ट देतेस ना मी आल्यापासून त्यावरती हसू येतंय मला. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही संतूर डॅड आहात. ओ हॅलो, तो माझा नाही माझ्या भावाचा मुलगा आहे. माझं तर अजून लग्नही झालेलं नाही आणि तुम्ही कुठे पोहोचलात अगदी डॅड अँड ऑल. पण मी इतका हँडसम आहे की तुम्हाला अगदी संतूर डॅड म्हणालीस. तो केसांमध्ये हात फिरवत म्हणाला, हो आहेस, काही प्रॉब्लेम? ती अगदी ऍटिट्यूड मध्ये म्हणाली, ओ फ्लर्ट करतेस माझ्याशी, असं तो तिला म्हणाला. हा, मला नाहीये तुझ्यासारखी ती सवय. ती पटकन बोलून गेली. पण मग त्यालाच असं वाटलं, सवय हिला कशा माहिती आपल्या सवय? सॉरी, नाही काही नाही. आणि तिने पुन्हा आपलं डोकं डायरीत घातलं. एक्सक्यूज मी आल्यापासून बघतोय डायरीत लिहितेस काहीतरी. माझ्यावर कविता वगैरे नाही ना लिहितेस? हा, तुझ्यावरती का लिहू मी? तू कोण आहेस असा माझा की मी तुझ्यावरती काहीतरी लिहू? नाही ग, माझ्या एक्सला ती सवय होती की ती रोज ना काही लिहायची माझ्यासाठी, अगदी टिपिकल बोरिंग. पण मला ते बोर वाटायचं. पण आता त्याची आठवणही खूप येतेच. म्हणूनच आमचं ब्रेकअप झालं. तो सहजपणे व्यक्त झाला. नेमकं हेच कारण आहे की काही दुसरं? ती हळूच चुटपुटत म्हणाली. त्यावर तो म्हणाला, हे पहिलं कारण, आणि दुसरं सांगितलं तर तू इथून निघून जाशील, जसं प्रत्येक जण जातो माझ्या आयुष्यातून. ती बोलली, सांगतोस का आता? अगं तिला कॅन्सर होता. फर्स्ट स्टेजला होती ती. मग मी पण ठरवलं माझ्या घरातल्यांना सगळं काही सांगायचं. पण मग घरातल्यांनीच नकार दिला. पहिलं तर तिचा हा कॅन्सर, आणि दुसरी म्हणजे तिची जात, ती म्हणजे ख्रिस्ती होती ती. माझा मोबाईल घेऊन परस्पर घरातल्यांनीच तिचा नंबर डिलीट करून टाकला. आमचे फोटो सगळं काही क्षणात डिलीट करून टाकलं. पण मनात अजूनही आहे ग ती. शोधतोय ग तिला. पण एक मिनिट, तू माझी स्टोरी ऐकलीस आणि तू इथून उठून कशी निघून नाही गेलीस? सगळ्यांना तर ही स्टोरी टिपिकल वाटते, तुला नाही का वाटली? अरे वेड्या, मला नाही आवडत असं कोणाला रडवायला. मला समाधानी बघायला आवडतं माणसांना. आणि तिने हुंदका दिला. अरे तू रडते का पागल? भेटेल मला ती, तू नको काळजी करूस. वेडी. ती रडतच म्हणाली, इतकं सोपं नसतं रे वाट बघणं, पण इतकंही अवघड नसतं रे प्रेम करणं, असं तो तिला म्हणाला. मग सांग तुझी लव्ह स्टोरी, तो म्हणाला तिला. मी नाही, जा. आणि ती तोंड फिरवून पुन्हा आपली ऍटिट्यूड घेऊन बसली. आणि एक शांतता पसरली. आणि तो म्हणाला, यू मुंह ना मोड़िए, यू खामोश न रहिए, तकलीफ होती है दिल को जब कोई अपना मुंह मोड़ लेता है, तकलीफ इस दिल को सहनी पड़ती, खामोशियां छा जाती है और तकलीफ इस बेचारे दिल को सहनी पड़ती. वा, छान शायरी करतोस रे तू. त्यावरही त्याने छान प्रतिसाद दिला. यूं तो शायरी करते नहीं किसी पर उसके सिवा, पर बोल देते हैं कुछ ऐसे उसकी याद में, क्योंकि उनके लफ्ज हमसे करते हैं आज भी फरियाद. अरे अभी बस भी करो, वरना हम आपके शायरी के दीवाने हो जाएंगे और आपसे रोज शायरी सुनने के लिए तरसेंगे. हमारे पर आज हमारे पास वक्त की थोड़ी सी कमी है. ती म्हणाली. वो क्यों भला? कहा कौन सी पनवेल ट्रेन पकडनी है आपको? तेवढ्यात तिने सुरुवात केली. खरं सांगू तर मी ॲना मॅथ्यूज फ्रॉम HR कॉलेज, लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर. एवढ्या वेळ वाट बघत होती कधी बोलायला मिळतं. आठवलं काही? वाट बघतोस ना माझी? घे, आज तुझ्या समोर आहे मी. ती रडत रडतच बोलत होती आणि तो मात्र थकवून तिलाच बघत होता. ते गळलेले केस, डोक्यावरती स्कार्फ, काहीतरी विचित्रच चेहरा होता तो. आजही आठवतंय जेव्हा केसीची मुलं आणि HR ची मुलं एकत्र बंकला जायची. त्यात तूही असायचास, मीही असायची. केव्हा तरी खूप मजा करायचो रे आपण त्या दिवसात. जसं जसं डिग्री कॉलेजला आलो, सगळं काही बदललं. लास्ट इयरला असताना तू प्रपोज केलंस मला. मीही होकार दिला. दोघंही खूप आनंदात होतो. पण ते नियतीला मान्य नव्हतं. एके दिवशी मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. थोड्याच दिवसात समजलं मला कॅन्सर आहे. थोडीच वर्ष आहेत आता माझ्याजवळ. हे तेव्हा समजलं आणि तिने एक जोराचा हुंदका दिला. मग काय, तुलाच राहावलं नाही आणि तू घरी आपल्याबद्दल सारं काही सांगितलंस. हेही सांगितलंस की मला कॅन्सर आहे, मला तिच्याशीच लग्न करायचंय, तिच्यासोबत भरपूर वेळ घालवायचा. पण झालं काहीतरी उलटच.
तुझ्याच घरातल्यांनी नकार दिला आणि आपला संपर्क कायमचा तोडून टाकला. काल चेकअपला गेलेली डॉक्टरकडे, ते पण म्हणाले तुझा मृत्यू जवळ आलाय, काही इच्छा असतील तर पूर्ण करून घे. आता त्यांना कोण सांगेल, सगळं काही तोच होता माझं. आणि आज नकळत तू आलास समोर. तेव्हाच ओळखलं होतं तुला, पण तुला सांगायचं नव्हतं, तुला त्रास द्यायचा नव्हता मला, सॉरी. आणि तिने डायरी उचलली आणि पुन्हा चालू लागली. त्यावर त्यांनी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, कॅन वी बी फ्रेंड्स अगेन. ती जागीच कोसळली. याला वाटलं चक्कर आली म्हणून त्याने पाणी वगैरे मारलं, हात वगैरे चोळले, पण झालं काहीच नाही. शेवटी त्याने त्याचा हात जिथे नव्हता न्यायचा तिथे नेला, तो म्हणजे तिच्या नाकापासून. हात लावला, तिचे प्राण गेले होते, शरीर अगदी थंड पडलं होतं आणि तो रडत होता आणि स्वतःला दोषी ठरवत होता. तेवढ्यात तिथे त्याचा पुतण्या आला आणि म्हणाला, काका चलणार आहे घरी. तसं त्याने त्याला समजावलं आणि तिला तिच्या गाडीत ठेवलं आणि त्याची कार त्याने तिच्या घराच्या दिशेने वळवली आणि तिच्या घरी तिला सुखरूपपणे सोडलं आणि घरातल्यांना सारं काही कळवलं आणि गेला तिथून निघून. घुसमट होत होती त्याची तिथे आणि घरी येऊन स्वतःला खूप दोषी ठरवत होता आणि म्हणाला एकदाच, जखम है गहरे इस दिल में, क्या बताऊं तुम्हें, दर्द छुपा के रख दूंगा इस दिल में और धडकने करूंगा नाम तेरे. पुढच्या वर्षी तो त्याच तारखेला त्याच जागेवर पुन्हा एक गुलाब घेऊन आला आणि म्हणाला, वी विल बी फॉर एव्हर अँड वी विल बी स्टे हॅपीली टुगेदर. तू नसलीस जरी जवळ तरी मी मनाने तुझ्या कायम जवळ राहीन. आणि वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्याला स्पर्श करून गेली. कदाचित तो तिचाच स्पर्श असावा. धन्यवाद. त्या- खूप छान. अतिशय काय म्हणतात त्याला, सुरुवातीला जेव्हा गोष्ट सुरू झाली, एका वळणावर आली आणि संतूर डायटचा उल्लेख झाला आणि मला असं वाटलं की अरे हा थोडं काहीतरी मजेशीर काहीतरी होणार आहे किंवा आहे. पण देन खूप सेन्सिटिव्ह असा वळण घेतलं गोष्टीने. आणि खूप सुंदर ऐकवलीस तू आणि आय कुड व्हिज्युअलाइज एव्हरीथिंग. म्हणजे आय थिंक प्रत्येकाच्या मनात काहीतरी एक अशी एक छवी तयार झाली की एक ती आणि एक तो जो ते होते. प्रत्येकाने आपापले आय थिंक आयडेंटिफाय केले असतील आणि त्यांना ती जागा सगळंच दिसलं मला ते व्हिज्युअलाइज करता आलं आणि हे आय थिंक त्या गोष्टीची ताकद आहे. सो थँक्यू सो मच. खूप सुंदर ऐकवलीस तू. थँक्यू. व्हेरी पॉइग्नंट अँड व्हेरी वेल रिटन. आणि खूप छान तुमच्या नरेशन होता. ऐकायला वेगळे वेगळे जे काही किरदार होते आमच्या समोर आले एकदम. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. विभावरी, कीप फॉलोइंग युअर हार्ट, खूप लिव्ह ऑन. थँक्यू. खूपच छान, खूपच छान. म्हणजे कथाही छान होती आणि त्याचं स्टोरी टेलिंग म्हणजे कथन पण तितकंच छान आणि प्रभावी होतं. असंच लिहित राहा आणि याच नोटवर आपण जाऊया काकूंकडे. काकू आहात का तुम्ही फ्री? आय थिंक त्यांचा माईक अजूनही म्यूटच आहे. सो आपण हरकत नाही, पुढे जाऊया. आपण कुमुदिनीजींकडे जाऊया. कुमुदिनी, हॅलो, गुड टू सी यू. Hello, good to see you. येस, सेम या. हाऊ आर यू? Good, fine, fine. Very well. ग्रेट. आणि आजची माझी गोष्ट विभावरीच्या गोष्टीपेक्षा खूपच विपरीत आहे. बर. मी हा ना खूप अतिशय निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमी आहे. हा. तर मी माझ्या घरातली लहानपणात माझ्याकडे एक मांजर होती. तिचं नाव पिंकी होतं. आणि पिंकी कशाला म्हणजे तिचं खाली नाक फक्त गुलाबी. तर मी आजच्या गोष्टीचं नाव ठरवलं पिंकी प्रकरण. तो प्रकरण आहे खूप लांब, पण त्याच्या जीवनाच्या छोट्या छोट्या एक 2-3 घटना तुमच्यासोबत मी साजरा करते. असं होतं की एप्रिलचा महिना होता, आत्ताच्या जसं आहे तसंच एप्रिलच्या महिन्यात. आणि माझ्या शेजारीला आहे ना बाजूला एक गव्हर्नमेंट स्कूल होती. स्कूल म्हणजे काय, असं काय मोठं काय मकान बिकान नव्हतं. असं लांब ते लांब असं ट्रेन सारखा झोपडा होता आणि त्या झोपडामध्ये नुसतं खाली मध्ये एक 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 विटा ठेवून त्याच्यामध्ये 4 वर्ग आणि सगळं बालक कोणी एकाचा अभ्यास चालले तर दुसरा म्हणायला सांगते तू घाबरे रे आम्हाला ऐकू दे म्हणून. असं असं शाळा होती. आणि तिथे एक माताजीचं मंदिर होतं आणि एक नवग्रहाच्या ती स्थापनेच्या झाडाखाली होती आणि पिपलच्या झाडाखाली आपल्या शिवजीची मूर्ती होती. तर बालका असंच खेळत होता. कोणाचा अजून एक पेपर बाकी होता, कोणाचे 2 बाकी होते.
असं म्हणजे परीक्षेचा वेळ होता आणि समजा शाळा आता बंदच होणार आहे दुसऱ्या 5-7 दिवसांनी. कुणाला तरी ते शाळेच्या परीक्षेची घंटी वाजायच्या अगोदर एवढंच छोटस एक श्वेत रंगाचं पिल्लू भेटला मांजरचा. तिला तर खूप खेळलं आणि जशी घंटी वाजली तर काय माहिती कुठल्या तरी एक बाळाला काय वाटलं, त्याची शेपूट पकडली एवढीच ते पिल्लूचा, फिरवलं आणि दिलं सोडून वरती. तर ते बाळ गेलं पडलं. तो गुंबजच्या बाजूला, माताजीच्या मंदिरच्या गुंबजच्या बाजूला जी थोडी जागा होती तिथे जाऊन पडलं तो लहान पिल्लू. आणि आम्ही एकदम म्हणजे आमच्या वरांडामधून तो मंदिरचा गुंबज दिसायचं. तर राहून राहून मी कपडे सुकायला गेली तेव्हा पण काहीतरी हलका हलका रडायचा आवाज येत होता. पण किती संपूर्ण मियाव नाही, म्हणजे थोडा आवाज येते मग गप्प परत येते. कारण की ते बिचारा बाळ एवढा ऊन मध्ये सुकलेला अर्धा पापड झालेलं, पण तरी ओरडत होता. वरतीतून असं खालती बघायचं होतं, तिला भीती वाटत कारण की एवढंच आपल्या हातात राहील तेवढंच पिल्लू होतं. तर मी माझ्या वॉचमॅनला सांगितलं सीडी घे ग, आणि आमची भीत आणि तो मंदिरच्या जे गुंबजचे जे वरचं जे छज्जा होता एक लाईनवर होता. मी म्हणलं ठेव 4 पायाने जा चालत चालत आणि ते पिल्लू आण. ते पिल्लू आणून मला दिलं. त्याला मी थोडं ओल्या कपड्याने तोंड बिन पुसलं, दूध दिलं. मी म्हटलं मी 2 दिवस ठेवेल, जर चांगलं झाल्यावर जवळ आमच्या ना एक माशी मार्केट होती. मी म्हटलं तिथे मी सोडून देईल, तर बाळ तिथे मोठा होऊन जाईल. पण नाही, हा विभावरीच्या मनुष्याचा प्रेम होता जे मरल्यानंतर पण जगते. तर मी आहे ते प्राणी वेडी आहे, तर मी माझं मन नाही त्याला सोडायला. तर मी आमच्या घरीच मी ठेवली. तर एवढीशी आहे ती मोठी झाली. आणि कधी ती गरोदर झाली तर 3 पिल्लू दिलं. एक होता कम्प्लिटली लिली श्वेत रंगाच्या दुधासारखं आईसारखं होतं. एक ब्लू डोळं आणि एक तिचं पिवळं डोळं, 2 वेगळ्या रंगाचे डोळे होते. एक होता अगदी काळ्या, तर कालू आम्ही तिचं नाव ठेवलं. ही माझी पिंकी होती बगिनी सारखी, बगिनी टायग्रेस असते ना टायग्रेस तशी. राख रंगाचे केसावर पट्टे 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 काळे. आणि नैसर्गिक ते जेव्हापासून जगली ना तेव्हापासून त्याच्या डोळ्यातलं संपूर्ण डोळ्याचं तो काजल लावलेलं. आणि इथे मस्त असं ती आपली 60-70चा हिरोईन नाही ती अशी लांबडी एक अशी एवढीशी शेपूट काढायची लाईक लाईक अ गोल्ड फिश टेल, तशी तिची डोळ्याला असं बाहेर खिचलेला आयलाइनर होता. आणि कॅट इथे आहे एक कॅट बारका आहे. एम, हा आणि बारका एक आहे ना एन इथे लाईट. आणि हिथून असं घसामध्ये स्कार्फ निसल्यासारखं सफेद केस आणि 4 पायामध्ये गंबूट निसल्यासारखं हितपर्यंत कोणीपर्यंतचे सफेद पाय. आणि शेपूट बघितलं तर आपलं वाटतं की तो पंखा आहे, पुण्याच्या वेळेला आपण हे हातात ठेवते ना तसं. आणि तिचं तोंड हळूहळू आपण म्हणतो ना मेरा जिगर का तुकडा. मी खरोखर त्याला असं इथे माझ्या आता पण माझ्या फ्रॉक मध्ये जेब आहे, तेव्हापासून मला सवय आहे. कुठे नाही तर कुठे पॉकेट असायच्या टी शर्ट मध्ये फ्रॉक मध्ये सगळ्याकडे. त्याला जेब मध्ये मी ठेवायचे, ते खाली एवढीच खाली 2 समोरचे पाऊल आणि नाक बाहेर काढून बसायचे. आणि एवढंच जे तोंड होतं 4 बोटात इतकं, त्याच्यामधून तिचं तोंड असं 2 हातामध्ये पाचणार एवढं मोठं तोंड इथे नेमकी डावा बाजू. 2 नखं बाहेर काढायचं आत घालायचं आणि अशी पकडायचं. आणि हिचे 2 हात 2 बोटा आणि अशी लहान बाळ सारखं माझ्या कमरीवर बसायचं. काही मी किती काम करू, उठू बसू अभ्यास करते आत जाते बाहेर येते. घंटी वाजली कोण दार उघडलं आणि वरनं घंटी वाजली तर ती तिच्या घासामधून म्हणजे बेल वाजली चल दार उघड तेवढंच माहित. आणि कधी एवढी मोठी झाली म्हणजे जवळजवळ आमच्याकडे 5 वर्ष होती ती. कधी तिने मी त्याच्याकडनं संपूर्ण मियाव नाही ऐकलं. आईला पण मामा मामा आणि मला मामा मामा मामा, म्हणजे मी मामा आणि तो मोठी आजी म्हणजे आई मामा मामा मामा. कधी संपूर्ण मियाव नाही बोलली. आणि ती थोडी मोठे होता होता तिचा खेळ म्हणजे काय होतं, आम्ही जेव्हा गरम पाणीमध्ये कपडे भिजवायला साबण टाकायचं, कोणी पण 10 खेपा बाथरूमचं दार बंद करा उघडा काही करा, ते नाही झालं. त्याला कसं कळायचं मला माहिती नाही. पण हवंय म्हणून आमच्या दोघांचं दर दिवस हा गंमत होता. गरम पाणीचा मी नळ अगदी हळूहळू ठेवायची. स्टीलची बालट्या होत्या आमच्या घरी. साबण टाकून तो काय करायचा अर्धी आत लपटायची कमरापर्यंत. आणि त्याच्या साबणाचा फेस हळूहळू आला का तिचा पण तोंड वरती 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 राहणार. आणि मी तो असा कोण हो उभा राहील तिथपर्यंत मी वाट बघायचं. कपडे मी डुबवायचं नाही. आणि ती काय करायचं हलका हाताने नेमकी उजवा हात असं बोटा जरासं वरतीतून ती साबणचा फेस आहे ना ते घ्यायचं आणि आपली मूठ साफ करायची.
आणि मग ते गरम पाणी जे 5 चमचे नळमध्ये पाणी जाते ना, त्याच्यामध्ये हात घालायचे आणि साबण काढून टाकायचे. फक्त तिचं मूठ साफ करायचं तेवढंच. मुछीच तिचं क्लीन पाहिजे. आणि दुसरं त्याचं होतं की माझ्या आईला सवय होती दर पौर्णिमाशी ज्या दिवशी पूनम असते ना त्या दिवशी सत्यनारायणच्या कथा आई करायचं आणि शिरा बनवायचं देवासाठी रवाचा शिरा. तर हा पोरी लहानपणापासून पहिली तर आई जेव्हा वाचली तर मी कॉलेजला गेली असेल तर आईच्या कुशीत बसायचं आणि थोडा वेळ झोपायचं मग डोळे उघडून बघायचं जेव्हा ती वाचत होती तेव्हा. पण हळूहळू मोठी झाली का कधी पण तिचा अड्डा काय तर माझ्या खाट आणि त्याच्या बाजूचा ती जी उशीवर तिचा डोका ठेवून तिथेच झोपणार आणि दुसरी कोणी बसले तर हळूहळू नखा मारून म्हणणार उठ तुझी जागा नाही उठ. माझी मैत्रिणी गेल्या कॉलेजला येईल एक मी नाही तर ती बाकी कोणी नाही बसायचं कोणाला बसायला द्यायचं नाही माझ्या काठवर अजिबात नाही द्यायचं. आणि हळूहळू ही पोरी किती झोपेत असले तरी आईने शिरा बनवलं मग खालती तो मस्त बाजोट बिजोट ठेवून देवाला त्या मंदिर मधून खालती उतारलं लक्ष्मीनारायणला सगळं फळं बिलं कापलं कुठून पण असले वरांड्यामध्ये आहे म्युझिक सिस्टमवर झोपली आहे काही करते लगेच येणार ना 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 करत. तर हो पिंकी म्हणलं मी सुरू करतो ये सॉरी ये. तर तेव्हापासून आई तिला ते कथा वाचून ऐकून त्याला लावत होती आणि ती खरं म्हणते मांजर आहे. मांजर आहे मी जे बोलते त्याच्याबद्दल. तो उजव्या हाताने असं असं आपण पीठ मळते ना तशी ती आईच्या पायावर पीठ मळायचं आणि जिथे तिथे नाही बरोबर जिथे मुखारा द्यायचे तिथे म्हणून मस्त कथा ऐकायचं. तेव्हापासून आई त्याला जोराशी वाचून सांगायचं आणि घंटी वाजली का आरती झाली का लगेच आईच्या पोटापर्यंत 2 टकी खूप मोठी होती म्हणजे अशी लांबडी उंची आणि एवढी लांब लांब केस चालली का आपल्याला वाटते ती कार्पेट असतं ना आपल्या घरी तर हलत बोलत चालत कार्पेट होतं आमची आमची पिंकू. आणि ती प्रसाद खायचं आणि आम्ही कोणी त्याला शिकवलं नाही तरी आरती झाली का असं समोरचे 2 तिचे पाय असं खालती घालून मस्त तो देवाला नमन करायचं आणि मग प्रसाद खाणार मामा मामा असं पोटावर हात देऊन दे प्रसाद दे असं नाही तर माणसाला कधी साखरची वस्तू द्यायची नाही केस पडणार पण ही खाणार नक्की खाणार. आणि इडली चढवली का ते जशी बाफ येते ना त्याला गरम इडली पाहिजे दे इडली. आणि तिच्या लेफ्ट आयब्रो आहे ना असं त्याला उंच करायला यायचं असं वळणार ते दे काय तर तूप टाक नुसतं इडली नाही खाणार तूप घेणार तूप टाकणार. आणि एकदा ते खूप बाफ होतो आई म्हणली बाबू थांब ते नामा मामाच्या नाही एकदम घसा बंद व्हायचं पण ओरडले म्हणजे काय म्हणले गरम आहे थांब ती नाही दे तू आता दे मला इडली दे दिलं. आणि तिचे ना दुसरा मंदिरापेक्षा हे जे कॅनाईन्स असते ना 4 थोडे लांबडे होते. एक तुकडा गरम गरम इडलीच्या इथे फसलं आकाच बिचारीच्या नाक मध्ये बाफ लागले तर ओरड काढायला लागली. आई म्हणलं ना तुला थांब गरम आहे तर तिला घाय मला लवकर आणि तूप टाक आणि चपात्या पण तिला कसं सवय होती सुंगत जाणार खात जाणार उरलेले तुकडे तिची बहिणीचे पिल्लू होते त्याला मला उठून कानावर असं खिचणार किंवा जर जाणार चल म्हणले खा का आता तिचं तूप नाही आपण असं लावतो चपातीवर भाकरीवर तर कधी कधी कोपऱ्याला राहते ना तूप नाही लागत. तर ही हुशार बाई स्वतः सोडून देणार आणि तिच्या सगळी जेवढी तिची नीस आणि नेव्हीज होते म्हणजे बहिणीचे बाळका होते त्याला उठून म्हणजे खा तू मला स्वतः खायची. अँड अनदर थिंग शी यूज टू डू वॉज मी जेव्हा कॉलेजला जायला तयार व्हायचं कोणी तिला सांगितलेलं नाही माझ्या खाटावर असायचं ना माझा आहे ना 3 आरसावाला ड्रेसिंग टेबल होता. तर हा पोरी म्हणजे मी आंघोळ केली तर बाहेर बसणार हात पाय मांडी घालून येतेस का म्हणजे थांब बाबा मला येऊ दे 5 मिनिट लागणार. तर जरा डोळे मिटणार मग परत आता बाल्टी उलटल्याने झाडू मारला की त्याला माहिती आता बाहेर येणार म्हणून. तर एकदम उभा अटेन्शन काय तुझ्या सोबत चालायचंय खोलीत बरं म्हणलं ये. आली का खाटावर बसून कोणी आम्ही शिकवलं नाही पण ती पोरी आहे ना त्याला कळते ती काय करणार तिचा तोंड भिताकडे ठेव आपली शेपूट घेऊन 2 हात असे डोळे मिटणार तरी पण शेपूट घेऊन आणखीन वरती म्हणजे मी पडदा लावते तू तयार हो. शी विल नेव्हर टर्न अराउंड. जिथपर्यंत मी तयार नाही झाली तिथपर्यंत ती फिरणार नाही. आणि जशी तिने सेंटचा असा फुसफुस आवाज ऐकला का फिरणार म्हणजे त्याला माहिती आहे तेव्हा पण शाळेला म्हणा कॉलेजला म्हणा आता पण मी माझं ती इत्र असू की परफ्यूम असू काही तो माझ्या अंगावर लावल्याशिवाय
मी बाहेर नाही पडायचं कधी, आता पण नाही. तर फिरणार, लगेच खाटावरनं उतरून ते स्टूलवर उडी मारून 2 हात इथे माझ्या खभ्यावर, इथे पहिली सुगंध घेणार, इथे ना मग ना म्हणलं हो काय छान आहे, म्हणजे शी इज गिव्हिंग मी माय हर अप्रुव्हल की हा आजची हा सुगंध खूप चांगली आहे. म्हणलं बरं, म्हणलं तुला आवडलं काय, आज हाच सेंट मी निघून जाते. आणि बाबाच्या बाहेरगावचं लई काम होतं, तर कधी कधी ते गेले तर कधी 3 आठवड्या, कधी 2 आठवड्या, 18-20 दिवस, 25 दिवस, कधी कधी 25 दिवस राहून यायचं. तर हा पोरीला माहितीये बाबा आता पेटी पॅक करतात म्हणजे जाणार. आणि हिच्या एक होता, एवढे माझ्या घरी टोटल 1-2 करत किती आहे सांगू, 13 मांजर होते, 13. तर हा पिंकी एक होती की ज्याला जर कोणी पण घरातले, आम्ही 3च, आई बाबा आणि मी, माझा कोण भाऊ बहीण नाही, मी एकच पोरी आहे. तर जर आम्ही चुकून कुठे घाई झाली, मी उतरलं त्याला ना सांगताना की पिंकू मी जाते हा बेटो, बाय, नंतर येईल, आपण ते संध्याकाळी येईल, किंवा मी कॉलेजला त्याला माहिती आहे की हा 2 वाजेपर्यंत येते परत. बाई एवढी रुसणार, त्या दिवशी ती खाणार नाही. तू का गेलीस, मला नाही सांगितलंस, एवढी चिडणार. म्हणजे आपल्याला वाटतं की हा मांजर आहे का कोण ते मनुष्य रूपामध्ये, अरे मनुष्य जीव आहे किंवा कोण ऋषी, असं सांगतात की मांजर, कुत्र्या, कावळे हे सगळे ऋषी जीव आहे. आकार वेगळा आहे आपल्यासारखा नाही, पण ते लोक ऋषी जीव आहे, समजते सगळं त्याला. तर ते काय करायचं, जेव्हा बाबा पेटी पॅक करायचं ना, दाराकडे जाणार, पेटीमध्ये बसणार दारात आणि गुणगुण गुणगुण बडबडते, आता तू जातोस कधी येणार. आणि जसं जसं बाबा काहीतरी कपडे हात टाकते ना, तोंडामध्ये पकडायचं नाही बाहेर, बाबा पॅकिंग करायचं, हा खाली करते, म्हणजे तू जाऊ नकोस, आता तू गेले तर कधी येणार, किती दिवस राहून येणार. मला तर वाईट वाटायचं, पण हे माझी 4 पायवाली पोरीला पण लई वाटायचं की बाबा जातात बाहेरगाव, मग आता आम्हाला लई दिवसानंतर भेटणार. आणि 50 गाडी दिवसामध्ये आत आली गेली, शिवून बाजव, काही नाही सांगणार. पण बाबाची गाडी आली का त्याला बरोबर ते काय घडी कळते का ती आय डोंट नो, उजेड आणि अंधार तिला कळत असणार, कसे काय मला नाही माहिती, एवढी गाड्या खालती येते जाते, कुणाला काय नाही बोलणार. आणि बरोबर बाबाची यायचे 10 मिनिटं अगोदर की 15 मिनिटं अगोदर तो खिडकीमधून असं बाहेर लटकणार आणि तोंड बाहेर घालून बघत राहील. गाडी जशी आत गेली तर धावत धावत आत येऊन मम्मा मम्मा मम्मा, आणि बाहेरच्या मेन दरवाजा खाली थोडस ती जागा असते ना खालती, तिथे हात घालून चाला उघड, चाला उघड, बाबा आले, बाबा आले. आणि अशीच म्हणजे माझी पिंकी प्रकरण 2 तास चालणार. हे थोडीफार चांगली चांगली तिची आठवणी मला तुम्हाला तुमच्यासोबत साजरं करायचं होतं. एवढं वेळ दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. पण एकही मी बघितलंय, एक आईचे प्रेम जे निस्वार्थ आहे, आणि दुसरं आपले जे पण प्राणी पक्षी आपल्याकडे येतात ना, त्यांच्या प्रेम, त्यांना काही नको, तुम्ही आहे बस. आणि हे नशीब मला आशीर्वाद देवाने दिले. कुठेही आता पण मी कुठेही गेले ना, वासरू, गाय, मांजर, कुत्रे, काय कुठले प्राणी पक्षी माझ्याजवळ येतात आणि मला कोणाची भीती नाही. आणि काय काय लागलं बिगलं असं तर मला ती घृणा नाही, मला ती चीड नाही, मी तिला इलाज करते, मला घाण नाही वाटत. सो दॅट वॉज दॅट. खूप खूप आभार तुमच्या वेळेसाठी, आणि एवढं चांगलं ऐकलं तो बद्दल तुमचे आभार. बोलपटच्या हा मंचासाठी तुम्हाला आणि केतकी दोघाला खूप खूप आभार. शर्वरी, थँक्यू. थँक्यू सो मच. दॅट वॉज माय टाइम विथ यू. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस, कारण हे करून घेते. रिलेटेबल आहे माझ्यासाठी. मला आय एम सो ग्लॅड दॅट यू ब्रॉट दिस अप, कारण हा असा विषय आहे ना, प्राणी प्रेम, की तो न संपणारा आहे डेफिनेटली. आणि ऍब्सोल्युटली राईट, म्हणजे कांट अग्री मोर की तुम्ही म्हणाला ते अनकंडिशनल लव्ह जे मिळतं, आणि तुमच्या पिंकीकडनं जे तुम्हाला मिळालं, आणि मी रिलेट करू शकते, कारण माझ्याकडे कुत्रा होता लहानपणी, आणि त्याचं नाव सनी होतं. सो तुमचं जसं पिंकी प्रकरण आहे, माझ्याकडे पण सनी प्रकरण आहे. पण सो आय कॅन, व्हॉट आय एम सेइंग इज की मी रिलेट करू शकते या गोष्टीशी, आणि ते प्रेम आणि समजू शकते. आणि मला हे विलक्षण वाटलं की तुम्ही म्हणत होता की तुमची आई जेव्हा ते रीड करायची तेव्हा ते ऐकायचं, आणि ऐकायची ती, आणि म्याव हे ऍक्च्युली त्यांचं तेव्हा ऍक्च्युली आवाज आहे तोच ऐकला नाही कधी, आणि दिस वॉज समथिंग व्हेरी व्हेरी अनयुज्युअल, आणि मी असं कधी ऐकलं नाहीये. सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस, कारण तुम्ही सांगितलं असं तर कळलं नसतं की असं पण काही असू शकतं, असे पण अनुभव असू शकतात. सो दॅट वॉज ब्युटिफुल. मला घेऊन घे, म्हणजे मला हो हो उठायचं असेल तर मी उठून जाईल. बरोबर.
सो थँक्यू सो मच कुमुदीजीनी. आणि खूप बरं वाटलं Thank you. तुमचं ऐकून. आणि Thank you. मला आता असं हायचं वाटलं की पुढे मलाही स्टोरी शेअर करताना सनीच्या गोष्टी आणि सनीचे किस्से मी सांगू शकेन. सो सो या नोटवर शशिकला काकू आपण तुमच्याकडे जाऊ आणि तुमची कथा आम्ही ऐकायला आतुर आहोत. चला ठीक आहे. एक मिनिट. हॅलो, नमस्कार. आय एम ऑडिएबल? आय एम ऑडिएबल? येस. Yes, yes, ma'am. अच्छा ठीक, ओके. माझ्या स्टोरीचं हेडिंग मी नंतर सांगणार, कारण हो. त्याच्यातच सगळं गुड आहे. हो. तर स्टोरी आहे, सुधांशुजी 34-35 वर्षाचे, सौम्या त्यांची बायको 32-33 वर्षाची, आणि घरात 5 आणि 7 वर्षाच्या 2 मुली आहेत. आणि आता तिसरं लहान मूल बाळ घरात मुलगा होईल या आशेने येणार आहे. हो, पण त्यांची ही पण तयारी आहे की समजा तिसरी पण मुलगी झाली तर ते सुद्धा ईश्वरचा प्रसाद म्हणून अगदी हसत हसत घेणार आणि तिला तिचं पण लालन पालन अगदी पहिल्या मुली 2 सारखंच करणार. ठीक आहे. बिंग IT इंजिनियर सुधांशुजीला 4 महिन्याकरता एकदम लंडनला जावं लागेल. जाताना ते बायकोला सांगून गेले, तू तुझी म्हणजे आईला आपल्या आणि बायकोला सांगून गेले, दोघेच जणी एकमेकींची आणि आपल्या मुलींची काळजी घ्या, आणि ते निघून गेले. जेमतेम 4-5 दिवस झाले असतील लंडनला जाऊन, आणि मेसेज आला, तिसरी कन्या रत्न झालं. अरे म्हटलं तर होते त्यांनी की हो तिसरी पण मुलगी होईल तर आम्ही तिचं तसंच स्वागत करू, असं करू. पण मनात कुठेतरी खटकलं त्या इंजिनियर साहेबांना की अरे तिसरी पण मुलगीच झाली. पण ठीक आहे, बायकोला सांगितलं आपल्या तब्येतीची काळजी घ्या, आणि त्यांनी फोन कट करून टाकला. पण दिवस ते भरावर निघून गेले. 4 महिन्यांनी जेव्हा ते घरी परत आले ना, तर खूप थकलेले वागलेले होते. आल्या बायकोला सांगितलं मी फ्रेश होतो, मला नाश्ता दे गरम गरम, पण झोपायला जातो, आणि ते चालले गेले. 3-4 तासांनी जेव्हा ते उठले ना, तर त्यांना ड्राईव्ह हॉलमधनं खूप म्हणजे मुलांचा आवाज येत होता जोरजोराचा. त्यांना उत्सुकता वाटली, ते उठले गेले. तर पाहिलं की पाळण्याच्या अवतीभोवती 2 मुली आणि एक आणखीन लहान शेजारचा मुलगा येऊन मजा करत होते. त्या मुलीला खूप हसवत होते. मग ते गेले त्या पाळण्याजवळ. ती लहान पोरगी 4 महिन्याची पोरगी आ, 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 असा आवाज करत होती, जसं तिने आपलं रक्त ओळखून घेतलं, आपल्या बापाला ओळखून घेतलं, आणि खूप छान स्वीट स्माइल देत होती. सुधांशुजी थोडे वेळ अगदी तसेच उभे राहिले, आणि मग काय माहिती काय त्यांच्या मनात काय कालवा झाली, काय म्हणजे म्हणजे विचार आले. त्यांनी पटकन त्या मुलीला उचललं आणि छातीशी बिलगवलं अगदी, आणि त्यांच्या डोळ्यात अश्रूची धार, आणि त्यांच्या मनात फक्त एकच विचार आला. ते एवढंच बायकोला बोलले की मी जर जन्म देता बाप असा विचार करत होतो, तर मी कशी अपेक्षा करू की समाज हिला तोच मान देईल म्हणून. बायकोनी पाठ थपथपवली, काही हरकत नाही, होतंय. आता दिवस पाहता पाहता खूप आणखीन लोटून गेले. आता सुधांशुजी जवळजवळ 65 वर्षाचे, बायको 62-63 वर्षाची, 2 मुलींची लग्न झालेली, आणि ही समीषा सगळ्यात लहान मुलगी, खडगपूरहून IT इंजिनियर आणि अहमदाबाद IIM टॉपर, आणि खूप मोठ्या मल्टी लेव्हल कंपनीमध्ये खूप सिनियर मोठी ऑफिसर. आज जेव्हा सकाळी ती ऑफिसला जायला निघाली ना, धावपळ करत, तर सुधांशुजीने तिला सांगितलं, बेटा आज जरा संध्याकाळी 6 वाजेस्तर परत येऊन जा ना, मी आपल्या घरी कोणी पाहुण्यांना बोलवलंय चहाच्या वेळेला. येऊन जाईन पापा, त्याच्यात काय असं विचारायचं आणि सांगायचं, येऊन जाईन. आणि खरोखरच तिच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे बरोबर 6:15 हजर, एकदम रेडी, आणि आपल्या रूम मध्ये चालली गेली. आता मात्र ते सुधांशुजी त्या हॉलमध्ये इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, इकडनं तिकडे, गोल 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 आटे फिरे मारत होते. खूप उत्सुकता होती चेहऱ्यावर. बरोबर 7 वाजता डोरबेल वाजली. धावत धावत गेले, दरवाजा उघडला, दार उघडलं. त्यांनी दारात एक 30 वर्षाचा, कुरळे केस, गव्हाळी रंग, मोठे मोठे डोळे, शानदार पर्सनॅलिटी, विद्याचं तेज तोंडावरती, विद्वतेचं तेज असा उभा होता एक मुलगा. त्याने त्याला अगदी आनंदाने घरात बोलवलं, आणि त्यांनी पण आपले संस्कार दाखवले. त्यांनी पण सौम्याजींना आणि सुधांशुजीला वाकून नमस्कार केला, आणि समीशाला नमस्ते म्हटलं. मग सुधांशुजींनी सांगितलं, ही माझी बायको आणि ही माझी मुलगी, आणि हा आनंद
हा एक OS ऑफिसर, आणि आता कसं 2-3 महिन्यात तो महाराष्ट्राच्या पुढे लहान डिस्ट्रिक्ट मध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर होणार आहे. आणि मग त्यांनी समीक्षाला सांगितलं की बेटा, खूप गोष्ट गोल 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 फिरून सांगण्यापेक्षा मी तुला अगदी सरळ सांगतो की तुम्ही दोघं जण तुझ्या खोलीत जाऊन बसा, तुमच्या करिअरच्या बद्दल, तुमच्या हॉबीजच्या बद्दल, तुमच्या विचारांच्या बद्दल थोडं डिस्कस करा. आणि जर तुम्हाला दोघांना पटलं तर बेटा समीक्षा, मी तुझ्याकरता हा मुलगा पसंत केला आहे. एकदम डोळे वटारून तिला एकदम म्हटलं, असं कसं पप्पांनी एकदम मला सांगून टाकलं. थोड्या वेळ मग विचार करून तिच्या मनात आलं की अरे, पप्पांनी पसंत केलाय म्हणजे काही प्रश्नच नाही. आणि मग ती घेऊन त्याला आत चालली गेली. पण बायकोचं डोकं ठणकलं. असा कसा माणूस आहे, घरात कोणाला न सांगता विचारता म्हणतो माझ्या मुलीकरता मी आज जावई पसंत केलाय. अरे कोण, कुठला, कसला? खूप राग आला. तर सुधांशुजी तिला हाताने कूल डाऊन, कूल डाऊन, कूल डाऊन असं सांगत होते आणि इकडे रिमोटचे बटन फिरवत होते. मस्त टीव्ही पाहत बसले होते. बरोबर 1.5-2 तासांनी पडदा हलला आणि ती समीक्षा बाहेर आली. आली तर तिच्या चेहऱ्यावरती खुशी, आनंद, उत्सुकता, एन्झायटी आणि वडिलांच्या विषयी अतूट प्रेम हे सगळे मिश्रित भाव होते. आणि धावत आली आणि आली सगळ्यात पहिल्यांदा तिथे पप्पांच्या पाया पडली आणि मग त्यांना घट्ट मिठी मारली आणि एकदम एकदम पप्पा पप्पा आय लव्ह यू, पप्पा आय लव्ह यू, आय लव्ह यू पप्पा. आय वंडर हाऊ डिड यू मॅनेज दिस, हाऊ डिड यू मॅनेज ऑल दिस, कसं केलं तुम्ही हे सगळं? बायको घाबरून गेली. अरे आत्ता तर चांगली गेली ती खोली, तर आता काय झालं? पाठ थपथपायला लागली तिची. ती म्हणाली, मम्मा मम्मा आय एम क्वाईट राईट, आय एम ऑल राईट, आय एम ओके, नथिंग इज रॉंग विथ मी, डोंट वरी, नथिंग इज रॉंग, पप्पा आय लव्ह यू, पप्पा आय लव्ह यू. मग त्यांनी हळूच तिघांना सांगितलं इशाऱ्याने की आता तुम्ही तिघं बसा, मी सगळं सांगतो सगळं. मग त्यांनी जेव्हा 4 महिन्यापूर्वी ती जेव्हा 4 महिन्याची असताना तिला मिठीत घेतलं होतं ना, तेव्हा त्यांनी बायकोला हसत हसत सांगितलं होतं की ही मुलगी मी हिला सासरी पाठवणार नाही. हिला मी माझा तिसरी मुलगी नाही, पण मुलगा म्हणूनच मोठा करीन. याला तसंच शिक्षण देईन, तसंच वाढीन आणि हिला मी काही हिच्या सासूरवाडी पाठवणार नाही. त्यावेळेस त्यांनी सांगून दिलं होतं असं. पण तरी त्यांच्या मनात खूप तसे विचार वेगळे वेगळे यायचे. मग त्यावेळेस जेव्हा त्यांनी सांगितलं बसा तुम्ही, तेव्हा ते म्हणाले, बेटा मी त्यावेळेस तर खूप हसत हसत सांगून दिलं, बायकोलाही सांगितलं की मी तुला तुझ्या सासरी पाठवणार नाही, तुला मी आपलं जावई म्हणून मुलगा म्हणून ठेवीन, तुझ्याकरता सून जावई म्हणून आणीन, असं सगळं सांगत होते. पण ते म्हणाले, माझ्या मनात तरी असा विचार यायचा की ना, असं नाही. मग त्यांचा काय विचार आला, त्यांनी मनात दृढ निश्चय केला. पण त्यांनी तो कोणाला बोलला नाही. ते म्हणाले, बेटा मी जेव्हा तुला मिठीत घेतलं लहानपणी, तेव्हाच मी एक दृढ निश्चय केला. त्या दृढपणे मी कोणाजवळ बोललो नाही. आणि तो निश्चय पूर्ण करण्याकरता मला खूप वणवण भटकावं लागलं. अगं मी इतका थकून जायचो, नोकरी, घरची जबाबदारी करून फिरायचो, बाहेर जायचो. माझे कपडे घाण होऊन जायचे, माझ्या टाच्या झिजल्या, माझ्या चप्पल झिजले, मी झिजून गेलो. पण माझं काही मला ध्येय साध्य होत नव्हतं. त्या ध्येयाच्या साध्याकरताच एक दिवशी असाच मी एका ऑफिसमध्ये गेलो. तिथे मी ऑफिसमध्ये पोहोचलो तर त्या सुप्रिटेंडची खुर्ची रिकामी होती. तर मी बाहेर एक मुलगा अभ्यास करत होता, लहान मुलगा. त्याला मी सहज विचारलं, बाळा इथले सुप्रिटेंड कुठे गेले? तिने वर वाहन केली. तो म्हणाला, अंकल आता रिसेसची वेळ आहे ना, तर ते चहा प्यायला गेले. तुम्ही बसा ना, तुम्हाला पाणी देऊ मी? आत्ताच येतील ते. मला असं वाटलं की माझा ध्येय इथे पूर्ण झाला. मला जे हवं होतं ते मिळालं. आणि ते त्याला काही न सांगता सरळ सुप्रिटेंडेंट साहेबांना भेटायला गेले. ते आल्यावर आणि त्यांना सांगितलं की आजपासून या मुलाची सगळी जबाबदारी, औषध, पाणी, शिक्षण, कपडा, लत्ता याला सवयी लावणं ही जबाबदारी माझी. फक्त ही गोष्ट तुमच्या माझ्यामध्येच राहणार. कोणाला तुम्ही सांगायचं नाही. मला बरं त्यांनी ते केलं, पण बरं शेवटपर्यंत कोणाला त्यांनी सांगितलं नाही. आणि म्हणे की मी आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस मला जेव्हा जमेल ना, मी तेव्हा या मुलाला भेटायला येणार. आणि त्यांनी त्याप्रमाणे ते त्याला भेटायला यायचे. त्याचे सगळे अभ्यास, त्याचा होमवर्क, त्याला चांगल्या सवयी, त्याला चांगलं वळण, छान छान गोष्टी सांगणं, हे सगळं त्यांनी चालू ठेवलं. पाहता पाहता तो मुलगा 18 वर्षाचा झाला. त्याला 12वीत 87% मार्क्स आले आणि त्यांनी बाहेर ऍडमिशन घ्यायचं नक्की ठरवलं. तो म्हणाला, बाबा आता मी इथे अनाथ आश्रममध्ये राहू शकत नाही, कारण मी 18 वर्षाचा झालो आणि माझी पण इच्छा नाही. मी बाहेर ट्युशन करून
मुलांमध्ये राहून कसंही करीन, का आता छोटं मोठं काम पाहीन आणि माझं शिक्षण मी चालू ठेवेन. ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी त्याला फुल कोऑपरेशन दिलं. पाहता पाहता तो बीकॉम झाला. त्याला छोटी मोठी नोकरी लागली. त्याच्यानंतर तो एम.कॉम एल.एल.बी बरोबर झाला आणि त्याला एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब मिळाला. त्याच्यानंतर एका वर्षात तो आय.ए.एस ऑफिसर झाला आणि आता 3 वर्षाच्या जॉब नंतर तो वयाच्या 30व्या वर्षी एका म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर होणार होता. तर सुधांशूजींना असं वाटलं की ही वेळ अगदी अप्रोप्रिएट राईट वेळ आहे आपल्या बायकोशी आणि मुलीशी याची भेटगाठ करणं आणि त्यालाच ते घरी बोलून घेऊन आले. मग ते म्हणाले, "बेटा मी असं." मग ते एकदम गंभीर होऊन गेले. हसणं बोलणं एकदम त्यांच्या चेहऱ्यावरती गांभीर्य आलं. ते म्हणाले, "बेटा मी लाख असं म्हटलं होतं, की मी तुला सासरी पाठवणार नाही, तुला घरीच ठेवीन. तू माझे म्हणजे मुलगा म्हणून आणि तुझा जो नवरा येईल त्याला मी सून म्हणून असा आणीन, असं ठेवीन." सगळं खरंय. पण माझ्या मनात सारखा विचार हा यायचा, की समजा तुझ्या काही वेगळ्या अपेक्षा असतील, तुला कुठे आणखीन जायचं असेल, तुझ्या होणाऱ्या त्या नवऱ्याला जर नाही पटलं, तर मग काय? पण मला मुलगा हवा होता. मला एक मुलगा हवा होता. पण बेटा आता मला माझ्या बायकोला पण म्हणजे सौम्याला पण त्रास द्यायचा नव्हता. मला कुणाच्या कष्टानी, मेहनतीनी, रक्ताचं पाणी करून वाढवलेला, संस्कार दिलेल्या मुलाला पण मला म्हणजे तयार, रेडी मुलगा पण मला तुझा नवरा म्हणजे माझा जावई म्हणून नको होता. ती पण माझी इच्छा नव्हती. आणि मला तुला एक छान आयुष्याचा जोडीदार पण शोधून द्यायचा होता. मग माझ्या मनात खूप विचार यायचे, की कसं करू? काय करू? हे सगळे सगळे टार्गेट मी कसे साध्य करू? आणि मग माझ्या मनात कुणास ठाऊक एक विचार आला. एक मोठा विचार आला आणि मी तो अडॉप्ट केला. आणि बेटा माझ्या मनात एक हेच आलं, की जर मला पण मुलगा हवा होता. मला माझा रक्ताच्या माझ्या मेहनतीचा, माझे संस्कार दिलेला, मी लहानाचा मोठा केलेला असा मला मुलगा हवा होता. मग आता काय करू? मग मी हेच ठरवलं. बायकोला त्रास द्यायचा नाही. तसा जावई घर जावई म्हणून आणायचा नाही. तुला पण एक आयुष्याचा जोडीदारचा आणि एक अनाथ मुलाचं जीवन बनवायचं. एक अनाथ त्याला मी दत्तक घेणार नाही. त्याला मी अनाथ मुलाचं लहानाचं मोठं त्या मुलाचं जीवन बनवीन, त्याच्या जीवनाचं सार्थक करीन, असं करीन आणि तुला आयुष्याचा जोडीदार. त्याची मुलगी अवाक राहिली, ऐकत राहिली आणि त्याची बायको विचार करायला लागली, "सौम्या, की मी माझ्या नवऱ्याचा काय विचार करत होते आणि किती महान काम केलं माझ्या नवऱ्यानी. कल्पनेच्या बाहेर आहे." ते असं म्हणाले. मग ते म्हणाले, की "तुझी आता पसंती असेल तर बोल." त्या दोघींच्या पसंतानी त्याचं लग्न झालं. खूप थाटात लग्न केलं. त्याला तर कोणी नव्हतंच. आकाश अनाथ होता. तर त्याचे अनाथ आश्रमचे लहानपणाचे मित्र, अनाथ आश्रमचा स्टाफ, त्याचे ऑफिसचे लोकं, त्याचे कॉलेजचे मित्र, आणखीन काही ओळखी-पाळखीचे वराती म्हणून आले. खूप थाटात लग्न झालं आणि सगळ्या रीती-रिवाज, विधी आटपल्यावर त्यांनी आकाशला सगळ्यांच्या समोर आणलं. त्याचा हात पकडला आणि ते असं म्हणाले, "आकाश, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं, तुझा तो निष्पाप, भोळा चेहरा, तुझे ते भावुक डोळे, बोलके डोळे, तुझा तो बोलण्याचा ढब, हे सगळं पाहिलं, मी नक्की करून घेतलं होतं, की तू आता माझा. मी तुला मोठा करणार. पण जेव्हा मी हा निश्चय केला, तेव्हा माझ्या मनात एक सेकंड सुद्धा हा विचार आला नाही, की तू हिंदू आहे, धर्म आहे, धार्मिकमध्ये तू कुठल्या जातीचा, कुठल्या संप्रदायाचा, कुठला जातीचा हा विचार आला नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार आला, तू हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा. तू हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा. हरिजन, न सिख, न पारसी, न ईसाई बनेगा. न ईसाई बनेगा. तू इंसान की मालिक ने तुझे सोच समझकर इंसान बनाया. मालिक ने तुझे सोच समझकर इंसान बनाया. तू इंसान की औलाद है, तू इंसान बनेगा. और मैं उस परवरदिगार का, त्या मालकाचा मी खूप खूप आभारी आहे, की मला तुझ्यासारखा होणार आणि शिकलेला आणि समजदार मुलगा देवाने मला दिला आणि माझ्या मुलीला एक चांगला आयुष्याचा जोडीदार दिला. मी त्याचा खूप खूप आभारी आहे. कारण मला मुलगा हवा होता. आणि हेच माझ्या आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे. हां, मुझे एक बेटा चाहिए था. हां, मुझे एक बेटा चाहिए था. थँक यू. वा वा काकू. एक से बढ़कर एक एव्हरी टाइम तुम्ही वेगळ्या वेगळ्या अशा कथा देता. मी अगेन हो, मी खूप वर्षापूर्वी पूर्ण त्याच्यात हो मराठीला पहिल्यांदा केली आणि तुला हो सेकंड वेळ नाही मिळालाय आज. हो म्हणजे अच्छा येऊन बसून गेले अशीच करायला. परवा मी अच्छा हिंदीत अच्छा केली एका ग्रुपमध्ये आणि अशीच येऊन बरं बसून घेतली. काही नाही नाही छान वेळच पण नाही मिळाला मला.
नाही नाही, पण दरवेळी तुमच्या कविता अतिशय म्हणजे ग्रिपिंग असतात आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि खूप नवीन नवीन तुम्ही कथा गोष्टी घेऊन येता. कधी गमती गमती असतात, कधी हळव्या असतात ती आणि झाली तशीच तर ही माहिती हळवी नाही, कथा आहे. कशी झाली तर माहिती नाही. नाही नाही, पण छान झाली अतिशय आणि सगळ्यांचे रिस्पॉन्सेस पण तसे तुम्हाला दिसत असतील की खूप छान आवडली सगळ्यांना. तर प्लीज खूपच अशाच खूप म्हणजे छान. मराठीमध्ये पण लिहित राहा कथा. आपण असे परत आणखीन उपक्रम जेव्हा स्टोरी टेलिंगचे करू तेव्हा पुन्हा आम्हाला नवीन कथा तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. हो, सो दिन जरूर. नेटवर्क हा, अप्रतिम अप्रतिम. खूप अति छान अति छान. लवली मॅम. मेनी कंग्रॅच्युलेशन. बघा तुम्हाला दाद भरभरून मिळते. सो लिहित राहा तुम्ही आणि याच छान नोटवर आपण पुढच्या पार्टिसिपंट कडे वळूया. धन्यवाद काकू. खूप खूप. आणि अमृत आलेत का? मला दिसलं त्यांचं नाव. आहे पण थोडासा टाइम लागेल. बरं बरं, काही हरकत नाही. मग इन दॅट केस मी निलेशचंही नाव पाहिलं होतं. आहेत का ते? आहेत का? नाही. बरं. मग इन दॅट केस आणखीन कोणाला एखादी गोष्ट वगैरे सादर करायला आवडेल का? मॅम मी यावेळेस पार्टिसिपंट म्हणून नव्हतं केलेलं, ऑडियन्स म्हणून केलेलं होतं. बरोबर बरोबर. पण छोटस काही सादर केलं चालेल? हो ऍक्च्युली चालेल कथा चालेल. नाही आहे, पण हा हा. काहीतरी लिहिलेलं आहे. ऍक्च्युली माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर मी मध्यंतरी 2-3 मिनी ब्लॉग्स फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं होतं, त्यातलंच काहीतरी वाचतो. बरं बरोबर, ठीक आहे. चालेल. फक्त याची पार्श्वभूमी देण्यासाठी एक कल्पना देण्यासाठी सांगेल की सुरुवातीचा जो पार्ट आहे तो थोडा अ, गोदावरी मूव्ही आली होती 2021 मध्ये. त्यामधील एक केशव आणि एक सरू म्हणून 2 कॅरेक्टर होते. तर त्यांच्यामधील संवादातले एक वाक्य आहे, तिथून सुरुवात करतो. ओके. गोदावरीत केशव सरूला सांगतो की ब्रह्मगिरीत सोडलेलं फूल त्र्यंबकेश्वरला, त्र्यंबकेश्वरून नवशा गणपतीला आणि तेथून पुढे आणखी कुठे कुठे जाऊन शेवटी समुद्राला मिळतं. त्याला परंपरा म्हणतात. पण आमच्या इथे तर चांदका वाहतो, तो समुद्राला मिळतो. मी ऐकलंय तो तर पूर्णेला मिळतो. मग पूर्णा समुद्र आहे का, की तीही आणखी कुठे कुठे जात शेवटी भेटते समुद्राला? माहित नाही. माझा पणजा मी पाहिला नाही, आज्जा मात्र पाहिला. माझा आज्जा रोज मारुतीला नैवेद्य दाखवायचा, पिंपळाला पाणी घालायचा. अरे माझा आज्जा आहे ना, रोज फाटकात आलेल्या कुत्र्याला भाकर टाकायचा. हल्ली ना फाटकात कुत्राच येत नाही रे. खरं तर आज्जा गेल्यापासून घरात शिल्लकची भाकरच थापली जात नाही रे. आधी पिंपळाखाली थांबून बाबाची वाट पाहायचो, दादा आणि मी. पण आता पिंपळ नाही, आता त्याला पाणी घालणारा आज्जाही नाही. आज्जा नाही, पण मारुतीला जातो नैवेद्य आजही. रोज नाही, पण न चुकता शनिवारला. सांजीचा दिवा असायचा रोजच मारुतीला, मरीमायला, सतीमायला, नेमच की. पण आता रोज सांजही कुठे होते म्हणा. तेवढी रात्र मात्र नेमाने येते. रात्रीचा रंग काळा, शेंदुराच्या खोई खालचा मारुतीही काळाच. पण मारुतीची खोय कधी निघणार? आजकाल शेंदूरही किती महागलाय म्हणा. त्या रात्री पाटलीन बुढीला खाटीवरून खाली ठेवलं होतं, तर बाबा गेला होता मला घेऊन बघायला. माणूस मरताना कसा दिसतो मी पाहिलंय, पण परंपराही तशीच मरते का? पण परंपराही तशीच मरते का रे? तीही तशीच मरत असावी कदाचित. पण मग शिवत असेल का कावळा तिच्या पिंडाला, की तिच्याही नशिबी असते पाटलीन बुढी सारखीच अविरत झडी पाठमोऱ्या झालेल्या आपतांच्या काळ्या भिन्न मळभाची. अरे बघ, सूर्य डोईवर आला केव्हाचा. जावं लागेल मला. हा, 13वा आहे ना आज भावकीतलं.
करावा लागेल मारुती, कितीही महाग असला तरी फासावा लागेल शेंदूर, होय पडण्याआधी. शेवटी परंपरा आहे ती, सोडता येईल का? थँक्यू. खूप सुंदर. नितेश, खूपच छान. आणि हा चित्रपट मी पाहिलाय, त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं की त्याच एक्सटेन्शन वाटलं, इतकं सुंदर होतं ते. सो थँक्यू मॅम. छान. हा म्हणजे तुम्हाला ही कल्पना सुचली, हे याचं पण विशेष कौतुक. आणि खूप वेगळा सादरीकरण होतं आणि वेगळा विषय हाताळला. थँक्यू सो मच. सो याच नोटवर आपण पुढे जाऊया. अमृत, तुम्ही आहात का रेडी आता? आय थिंक त्यांचा म्युटवर आहे. तोपर्यंत केतकी, वुड यू लाईक टू गो अहेड? हो, मी एक पीस परफॉर्म करते. तर किस्सा असा आहे की माझे दादा आणि वहिनी दोघं युरोप टूरला गेलेले आणि आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे कुटुंबात सगळ्यांना फार उत्सुकता होती, कारण आमच्या घरातनं पहिल्यांदा कोणीतरी असं परदेशात गेलं होतं आणि तिथं परत आले, त्यामुळे त्यांच्या ट्रिपच्या गमती जमती आम्हाला ऐकायच्या आहेत. तर दादाच्या ऑफिसमध्ये निघण्याची वेळ साधारण मला माहिती असते, तर मी दादाला कॉल केला त्याची वेळ बघून. हाय दादा, ट्रिप कशी झाली? छान झाली. टूर आवडली का तुम्हाला? हो, खूप छान होती. मज्जा केली असेल ना? हो, खूप. कामावरनं निघालास का? घरी कधी पोहोचणार? आता थोड्याच वेळात पोहोचेन. दादाचे फक्त एवढेच रिप्लाय. मग मी बाय म्हणून फोन ठेवला. पण एवढं बोलून ट्रिपची मजा कशी कळते? सो मला वहिनीची पण वेळ माहितीये. दादा घरी पोचायच्या आधी 1 तासभर वहिनी घरी पोचते आणि तो जो 1 तास जो असतो ना, तो तिचा वेळ असतो. त्यात ती डिनरची सगळी तयारी आणि मग दादा यायच्या वेळेच्या आसपास चहा ठेवते. आणि तो तिचा मी टाईम असतो हे मला माहिती असतं. तरी पण उगाच खास म्हणून मी वहिनीला फोन केला. वहिनीने अगदी एकाच रिंगमध्ये तो उचलला. काय म्हणतेस वहिनी, कशी झाली ट्रिप? अगं काय सुरेख. तो ह्याचा मित्र नाही का, प्रकाश. प्रकाश ग, तो कट्ट्यावरचा नाही हा, तो कॉलेजमध्ये होता ना, तो मित्र. त्याच्या बहिणीच्या बॉयफ्रेंड होता बघ आधी, त्याच्या मित्राने टूर कंपनी सुरू केली. आता ट्रिप मधला हा भाग खरं तर मला माहिती होता, पण तरी पण वहिनीने आपलं सांगितलं आणि मी पण ऐकून घेतलं. ती बोलत होती कुठल्या कुठल्या देशात आम्ही गेलो, मग त्या देशांचा सविस्तर तपशील सांगितला. मग त्याच्यानंतर, अगं तुला माहितीये का आम्ही एफेल टॉवरला गेलेलो, तेव्हा तू नाही का तो दिलेला ड्रेस मागच्या वेळेला लाल कलरचा, तो घातला होता मी. मी फोटो पाठवते हा तुला. आणि तू मला तुझ्यासाठी एक स्कार्फ आणला आहे, तू ये ना माझ्याकडे, किती दिवस झाले भेटून. दादा आणि वहिनी टूरला निघायच्या आदल्याच रात्री मी तिथे गेले. का? कारण त्यांना गरम कपडे हवे होते. म्हणजे 10 दिवसापूर्वी आमचं भेटणं झालं होतं. तरी वहिनीला उगाच वाटत होतं की किती दिवस झाले भेटून. मी आपला विषय बदलला आणि म्हटलं, मग खायची पाहिजे चंगळ असेल ना तिकडे? अगं हो, इटलीला केवढं आईस्क्रीम खाल्लं आम्ही. जिलॅटो म्हणतात ना त्याला. आणि प्रत्येक हॉटेलमध्ये एक अख्खा स्प्रेड असायचा ब्रेकफास्टचा. आम्ही खूप खायचो. पण तुला गंमत माहितीये का? मग ती गंमत काय होती हे पण मला कळलं होतं. कुठल्याच वेळेला पाणी नाही ग तिकडे. मग तू पुढच्या वेळेला युरोपला जाशील तेव्हा मी काय काय काळजी घ्यायची ह्याच्यावरती मला वहिनीने 10 टिप्पण्या दिल्या. आता मी कधी जाणार ह्याचं माहिती नाही, पण मी तरीही टिप्पण्या ऐकून घेतल्या. धम्माल गेलीत म्हणजे तुम्ही दोघांनी. बाकी तू कशी आहे? उगीच आपलं, तिची गाडी खुशीत चालली हे मला माहिती होतं. तरी पण मी विचारलं, मग तू कशी आहेस? मजेत ग. तुमचं काय? आता हळदी कुंकू करायचं म्हणते, ते चैत्रातलं आपलं. तुला कुठली तारीख चालेल सांग ना. मग आपण त्याच तारखेने ठेवूया. आईला आता जमत नाही ग. आई म्हणजे माझी आई. तिला ती आता आईच म्हणते. तर मला थोडं 1 सेकंड कन्फ्युज होतं. पण नंतर कळतं, अरे हो, तिची आई आणि माझी आई आता एकच आहे. आईला आता जमत नाही ग. तिचा गुडघा दुखत होता. ती म्हणाली केतकीला सांगू नको हा, कारण तिला टेन्शन नको उगीच. तर आता तुझं आणि तिचं बोलणं झालं तर सांगू नकोस की मी तुला सांगितलंय. हे आता मला पुढच्या वेळेला लक्षात ठेवायचंय. तर ते माझ्या आई, तू ये ना माझ्याकडे. ती म्हणाली, तू ये ना माझ्याकडे. माझ्या घरी? त्या घरात मी लहानाची मोठी झाली आहे. पण आता वहिनीला ते घर आपलं वाटतंय, माझे आई बाबा तिचे आई बाबा वाटतायत. हे ऐकून मला खूप बरं झालं.
असं एकूण 40 मिनिटं आम्ही बोलतच होतो. मग हळदी-कुंकूत काय काय करायचं. मग आमच्या घरच्या थोड्याशा कुरबुरी, ऑफिसमध्ये कसं आता सुट्टी घेतल्यावरती खूप काम आहे. मग हळदी-कुंकूचा विषय, तारीख काय, त्याला वाण काय द्यायचं, काय घालायचे, कुठले कपडे घालायचे, हे सगळं आमचं बोलणं चालू होतं. असा एक पाऊण तास आरामात गेला होता. पाऊण तासानंतर वहिनीला आठवलं, की आता दादा घरी येईल. तर ती म्हणाली, "केतकी, आता दादा घरी यायचा वेळ झाली आहे. आपलं काही फार बोलणं होत नाही फोनवरती. तू ये, आपण निवांत बोलूया." तोपर्यंत दादा घरी आला होता. दादानी चहाही ठेवला होता आणि आमचा निवांत तिने निवांत गप्पा मारायला बोलावलं होतं, म्हणून मी पण अगदी हो म्हणून टाकलं. ती भेटायची तारीख देखील आम्ही कॉलवरतीच ठरवली. एक तर वहिनीच्या हातचं जेवण, त्यात आयता मिळालेला सुग्रास स्वयंपाक कोण सोडणार. मी म्हटलं, "हो, हो, भेटूया. आज काही छान बोलता नाही आलं. तू मला निवांत तुझ्या ट्रिपची स्टोरी सांग." असं आम्ही 1 तास फोनवर बोलल्यानंतर बोललो. तोपर्यंत वहिनींनी फोन ठेवला. दादा घरी आला होता. त्याची अंघोळ झाली होती. त्यांनी चहा ठेवला होता. मी पण फोन ठेवला. दरवाजाबाहेर पडले. आमचे हे पण आले होते आणि त्यांनी माझ्यासाठी चहा ठेवला होता. थँक यू. नाईस. थँक्यू सो मच. मला सुंदर. प्लेझंट सरप्राईज झालंय ही गोष्ट ऐकून, कारण युजली मी ती आमचा सेकंडच ओपन माईक होता बोलपटचा आणि केतकी ऑस्ट्रेलियावरनं होस्ट करत होती, तेव्हा ती ऑस्ट्रेलियाचे किस्से सांगत होती आणि आज ती मला म्हणाली होती की मी सादर करणार आहे आणि आय वॉज व्हेरी क्युरियस की ती एक्झॅक्टली काय माझ्यासाठी पण हे सरप्राइझिंग होतं की ती कुठली स्टोरी सांगणार आहे आणि खूप छान सांगितलंस तू. मी खूप ग्रिप्ट होते, त्यामुळे मजा आली ऐकताना आणि खूप छान बॉन्डिंग पण लक्षात आलं. सो केतकी बगैर पासपोर्ट आणि विजा घेताना आम्हाला अख्खा दुनियाचं भ्रमण करवलं, तो बद्दल खूप खूप आभार तुमचा. आणि Thank you. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना केलं आपल्याला. whatever the Europe and Paris and France did fantastic. कारण की 1980 मध्ये माझ्या कॉलेजमधून मी आमची मैत्रिणी या सगळं 18 मैत्रिणी आणि 5 प्रोफेसर लेक्चरर्स स्त्रिया सगळे आम्ही गेले होते ऑल ओव्हर युरोप. सो थँक्यू सो मच. तुम्ही ती सगळी माझी आठवणी परत ताजा करून दिलं. लवली, ब्युटिफुल नरेशन, ब्युटिफुल रायटिंग. खूप खूप अभिनंदन. Absolutely. I could visualize it, though I haven't met your Dada and Vaini, but somehow I have a picture of माझ्या मनातलं एक. आणि सेकंडली ऍज शी सेड, आता ह्याच्यापेक्षा जास्त मोठं कॉम्प्लिमेंट असू शकत नाही की एकतर कोणतरी व्हिज्युअलाइज करू शकतं गोष्ट आणि सेकंडली त्यांना आठवण झाली त्यांच्या असोसिएशनचं ते झालं, तर त्यामुळे दॅट ऑल्सो इज अ कॉम्प्लिमेंट. सो व्हेरी वेल डन. थँक्यू. येस. सो द बेस्ट पार्ट वॉज माझी आई पण आता तिचीच आई आहे. ते खूप सुंदर होतं. राईट. थँक्यू. शर्वरी, केतकी, प्लीज एक्सक्यूज मी, आय एम सॉरी, मला आता जायचंय. ओके. पुढच्या खेपा मी बाकी जास्त वेळ बसेल आणि माझ्या सगळ्या सहभागी जे काय दुसरे कलाकार आहेत त्याची मी माफी मागते. मला जायचंय. आय एम सॉरी. एकच मिनिट थांबाल, आपण एक ग्रुप फोटो काढून टाकूया सगळ्यांबरोबर. घेतलाय मी फोटो. ओके 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 ओके. घेतला. थँक्यू सो मच. येस. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Pleasure. आय एम सॉरी. नेक्स्ट टाइम आय ट्राय टू स्टे लॉंगर. थँक्यू. कीप रायटिंग, कीप कमिंग. या. बाय. सगळ्याला शुभरात्री. खूप खूप धन्यवाद. बाय. गुड नाईट. गुड नाईट. येस. समृद्ध आहात का तुम्ही? रेडी? हो आहे. साधारण मी आज जी कथा लिहिली होती ती आज सकाळच्या प्रसंगावर होती एक कॉलवर, पण ती कथा काय व्यवस्थित मांडता आली नाही आणि मला वेळ मिळाला नाही, त्यामुळे ती मांडता आली नाही. तर ती जराशी कॉमेडी अँगलची होती. सकाळी 3:30 ला आलेला कॉल. पण ती कथा सोडून आता मला दुसरंच मांडावं लागेल, कारण की ती कथा जर मांडायची असेल तर मी पुढच्या इव्हेंटला मांडेल, कारण की ती खूप सोबर आणि सुंदर कॉल आहे. सो मला त्याचं वाटोळं करायचं नाहीये. सो त्याच्या जागी मी एक दुसरी कथा आहे जी असं सहजच आठवत आहे आणि काहीतरी मी मांडणी केली आणि ती एक प्रसंग होता मी लिहितोय, म्हणजे असं मांडलेलं आहे. असं जास्त काही त्यामध्ये खोल नाहीये.
साधारण कथेचं नाव आहे भवनचा बाप आणि नानाचं खोड. अं, एक एक गाव असतं ज्याचं नाव तांबेवाडी. पावसाच्या ढगांखालून दिसणारं एक छोटं गाव, जिथं दारात बसलेल्या माणसाला सगळ्या घरातलं कळतं. आणि त्या गावातलं एक सळसळतं नाव म्हणजे भवन. भवन म्हणजे शहरी नवाबी मिजाजाचा गावातला मुलगा, शहरात शिकून परत आलेला, इंग्रजी बोलणं, डोळ्याला गॉगल आणि पॅन्टवर इस्त्रीची धार. पण त्याच्या पाठीमागे एक नाव आहे, नाना. त्याच्या लहानपणाचा मित्र. खरं तर नाना म्हणजे त्या गावातील बातमी एजन्सी. एक दिवस भवन अचानक तांबडेवाडीत परततो. शहरातल्या नोकरीवरून सुट्टी घेऊन गावात आल्यावर त्याला काहीतरी गोंधळ वाटतो. गावात कुठेतरी एक बदल झालेला आहे. आता तो बदल कुठला झाला आहे तर नाना त्याला भेटतो आणि दोघांच्या गप्पांचं दुकान सुरू होतं. नाना, ए भाऊने, कसा काय आलायसा? की शहरातली नोकरी खाल्लं का तुला? झालं, ते जाऊ दे रे नाना. पण एक सांग, शिंदे काकाचं घर रिकामं कसं काय रे? नाना हसत, ए यार जास्त खोदू नको, ते घर आता गावाचं गुपित ठेवलंय आम्ही. गावाचं गुपित? भवन जरा चक्रावतो, कारण लहानपणी त्याच्या आणि नानाच्या एका खोडामुळे शिंदे काकाचं घर गावात बदनाम झालं होतं. त्यानं त्यांनी तिथं एक चालत असलेलं भूताचं भांड ठेवलेलं आणि सगळ्या गावात अफवा उठवली त्या घरात काहीतरी काळी जादू होती. काळं भांड आणि त्यांनी अफवा उठवली की हे भूताचं भांड आहे. आणि त्या अफवेवरून शिंदे काका गाव सोडून गेले. मग काय, भवनला अपराधी वाटायला लागलं. 20 वर्ष झाली. पण त्याच्या एका बालिश खोडीमुळे एक माणूस गाव सोडून गेला. तो ठरवतो हे गुपित उघड करायचं आपण. पण गावातले लोक विरोध करतात. एकच भ्रम, एकच शक्ती आणि तीच विचार घेऊन की गावामध्ये एक प्रथा मांडलेली असते. त्याच विचारामध्ये ते म्हणतात हे करायचं नाही. गाव त्याला विरोध करतं. पण भवन काय गप्प बसण्यातला नव्हता. गावातली लोक, गप्प बस भावण्या, ते घर आजही कुणी विकत घेतलेलं नाही, तुला सांगतो या. तुझ्या त्या खोडीमुळं गावाचं नाव बदनाम झालंय. अजून पण तू तिकडे गेला, 20 वर्ष काढली, पण आम्हाला माहिती आहे त्या काय काय. मग भवन आणि नाना एक रात्री त्या घरात जातातच. दोघही मित्र एक रात्री त्या घरात जातात. जुनं धूळ साचलेलं सामान, बंद झालेलं पंख आणि कोपऱ्यात एक जुनी पेटी. मग त्या पेटीमध्ये काय असतं? ते शिंदे काकाचं घर आणि सोडून गेलेलं एक पातीलं, आणि त्या चुलीवरचं पातीलं हे जी अफवा पसरली होती, पण त्यामध्ये एक डायरी मात्र नक्कीच त्या पेटीत सापडली. आणि शिंदे काकांनी लिहिलं होतं त्या डायरीमध्ये, ही खोड माझ्या लक्षात आली होती. तुम्ही लहान होता, पण मी ते गावासाठी स्वीकारलं देखील. मी तांत्रिक नव्हतो, मी मांत्रिकही नव्हतो, मी एक वैज्ञानिक होतो. माझं संशोधन गावाला उपयोगी ठरेल असं वाटत होतं. पण गावातली साधी भोळी माणसं आणि त्यांचे विचार मी हेरले. वैज्ञानिक असून देखील मी गावाच्या मातीतच जन्मलेलो आणि गावाच्या मिठीतच राहिलेलो. पण मी ठरवलं, येथे विरोध करून काही उपयोग नाही. असतं ना की आपल्या घरात एक जुनं खोड असतं, 40, 50, 60 वर्ष ओलांडले की आपल्याला वाटत असतं की त्यांना समजत कसं नाही. त्या जुन्या खोडाने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, आपला पूर्ण आयुष्य पाहिलेलं असतं, पण आपण काही कालांतराने त्यांना समजायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो तुम्हाला आम्हाला समजत कसं नाही. खरं तर त्यांना समजत असतं, कळत असतं, पण ते आपल्याला वळत नसतं, कारण त्यांचा अनुभव आपल्याकडे नसतो. मग शिंदे काका म्हणाले, खरं तर वैज्ञानिक म्हणून आणि सुजन नागरिक म्हणून मी जे पाऊल उचललं, पण लोकांच्या भीतीमुळे मी गेलो. माझा राग मुळीच नाहीये, पण हे सत्य एक दिवस समोर येईल अशी आशा ठेवतो आणि मी रामराम ठोक. त्या दिवशी संध्याकाळी सर्व गाव एकत्र झालं आणि आता
शिंदे काकांचा शोध घेण्यासाठी सुरुवात झाली होती. त्याच 1 वर्षाखाली एक पत्र दगडू गुरुजींकडे आलं होतं. ते होतं शिंदे काकांचं. मग ते पत्र दगडू गुरुजींनी सरपंचांकडे अजूनही दिलं नव्हतं, कारण दगडू गुरुजींना भीती होती ही त्यांच्या मृत्यूची किंवा त्यांच्या बदनामीची, आणि कोणीही त्यांच्या संपर्कात राहायचं नाही शिंदे काकाच्या ही बजावलेली नोटीस त्या गावातली. आणि त्या पत्रात लिहिलं होतं की नमस्कार मंडळी, आज जी कोरडी नदी, जो नाला वर्षानुवर्ष आपल्या गावामध्ये कोरडाच होता, वाहत कधी नव्हतं, ते पाणी आणि त्याच्या बाजूचं जे आपल्या गावातील आंबे बाहेरच्या देशात जातात, तेच माझं संशोधन बऱ्याच वर्षापासून चालू होतं आणि ते संशोधनाचं फळ तुम्ही आज घेताय. आणि ते पत्र त्यांच्या मुलाने लिहिलं होतं आणि त्यामध्ये लिहिले होतं की वडील जाऊन आता वर्ष झाले, जमलंच तर त्यांचा नमस्कार स्वीकारा. त्या रात्री ते गाव सुन्न झालं आणि मग निश्चय केला की शिंदे काकांचा वैज्ञानिक म्हणून एक पुतळा मधोमध उभा करायचा. शेवटी काय, भारत देशाची परंपरा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि त्यांचा पुतळा पुन्हा उभा राहिला. पण त्यांची इच्छा होती एक लायब्ररी, एक पुस्तकाचं दुकान उभं राहावं, पण पुन्हा पुतळा उभा राहिला आणि पक्षांना एक आधार देऊन गेला. धन्यवाद. खूपच सुंदर अमृत, खूपच छान. आणि मेन म्हणजे तुम्ही ते इनॅक्ट केलं, ते प्रत्येक रोल तुम्ही ऍक्टर वगैरे पण आहात का? म्हणजे केलेलं आहे एकेकाळी, स्टेज वगैरे केलेलं का, थिएटर केलेलं आहे. हा तरीच पण खूप छान, त्याच्यामुळे इतका छान तो असा रंगला म्हणता येईल. आणि हीच कथा आम्हाला ऑफलाईन जेव्हा आम्ही करू तेव्हा पण ऐकायला आवडेल, नक्की सादर करा, कारण खूप आवडली मला. आणि हे खूप मला म्हणजे स्टोरी टेलिंगची ताकद वाटते की कसं ते पूर्ण आपल्या समोर ते अवकाश आणि प्रत्येकाचा वेगळा वेगळा आणि असं तो तयार होतो आणि आपण त्यात सहज अगदी त्याच्यात ना काय म्हणतो ओढले जातो त्यात आणि त्या विश्वात. आणि ते खूप छान रंगवून फुलवून तुम्ही सांगितलं, त्यामुळे ते शिंदे काका आणि जे प्रत्येक गोष्ट, ते पत्र, अक्षरशः सगळं डोळ्यासमोर आलं. खूप सुंदर वाटलं. आणि तुम्हाला सगळ्यांनाच ही विनंती आहे की स्टोरी असो, पोएट्री असो, हे नक्की आम्ही जेव्हा गोलपट ऑफलाईन जेव्हा करतो तेव्हा नक्की या आणि हे पण सादर करा, कारण त्यानिमित्ताने लाईव्ह हे ऐकण्यात आणखीन वेगळी मजा येईल आणि उत्स्फूर्त अशी दाद दिसेल. थोडंसं ऑनलाईन थोडीशी मर्यादा असते आपल्याला, त्यामुळे भेटता बोलता असं येत नाही फारसं, पण डेफिनेटली ऐकायला आवडेल पुन्हा ही कथा. प्लीज लिहित राहा आणि सादर करत राहा. डेफिनेटली. येस सर, थँक्यू. प्लेजर. खरं तर कथाकथन ही मी पहिल्यांदाच केलंय खूप वर्षानंतर. हो, अच्छा. नाही, अजिबात वाटलं नाही तसं, पण म्हणजे ते जसं आहे तसंच आहे, म्हणजे ते अजिबात त्याच्यावर म्हणून बऱ्याच वर्षानंतर कधी कधी असं म्हणतो ना आपण पुलंसारखं करायचं. पु ल देशपांडे जसं करतात तो प्रसंग कधी एकेकाळी मी करायचा प्रयत्न करायचो 11वी-12वीला असताना, की सादरीकरण म्हणजे तशीच कथाकथन, म्हणजे साधारण ते पूर्ण वर्ण व्हायचं, त्यांची धोती कुठली किंवा हातामध्ये घड्याळ कोणतं घालतात, त्यांचा भांग कसा, म्हणजे ती बारकाई ओवाळून पुढे टाकायचा प्रयत्न करायचो, पण ते काही कालांतराने ते कवितेमध्ये जास्त रस आला. अच्छा. नाही, खूप 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 सुंदर केलं सर. ती पॅन्ट वरची धार म्हणजे अक्षरशः तो पॅन्ट समोर डोळ्यासमोर उभा राहतो सर. तुम्ही खूप सुंदर प्रेझेंट केलं. परत ऐकायला आवडेल. पण या निमित्ताने खरंच पुन्हा सुरुवात करायची, आणि म्हणजे सुरुवात झालीच आहे ऑनलाईन, पण ऑफलाईन हे करा. आणि हे खूप असं लिहिणं आणि सादर करणं महत्वाचं, आणि त्याच निमित्ताने या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतील. सो खूप छान. आणि याच बरोबर आपण आणखीन कोणी स्पर्धक आहेत का इथे जे पार्टिसिपेंट किंवा कथा ऐकू इच्छितात? तुमच्यापैकी कोणाला आवडेल का सादर करायला? किंवा पुन्हा एकदा कोणाला करायचं ज्यांनी सादर केले त्यांच्यापैकी पण कोणी जरी असेल? कोणाला आवडेल का करायला? किंवा जे ऑडियन्स म्हणून आलेत त्यांनी पण करायला काहीच हरकत नाही, त्यांनी संकोचपणे सांगायचं असेल तर.
अपूर्वाताई, मला जी नावं दिसत आहेत ती असते, उज्ज्वला, आदित्य. ओके, केतकी तुला आवडेल करायला? ओके, बरं. मग मी एक काही अनाउन्समेंट्स आहेत. हा, बोला बोला निलेश. जर म्हणजे आता तुम्ही विचारत आहात तर छोटस काहीतरी करू का? हो हो, करा. काय कविता का एखादी? नाही नाही नाही, कविता नाही आहे. हेच आज कथेचा विषय आहे, तर कथा नाही आहेत माझ्याकडे, पण जे लिहिलेलं आहे त्यातलंच काहीतरी. बरोबर, चालेल चालेल. ओके. आपण याला टायटल बुद्ध असं देऊ शकतो. हो. ठीक आहे. ओके. खरं तर त्या संध्याकाळी दादा मला कोसलामधील नेमाडेंचा बुद्ध दाखवत होता. खरं तर तेव्हा मी पाहत होतो आभाळा एवढा बुद्ध, त्याच्याच मागावर निघालेला लेखक आणि चप्पल तुटली म्हणून चालता येणार नाही म्हणणारा मी. असं नाही की मी अजिंठ्याचा बुद्ध कधी पाहिलाच नाही. मी पाहिला, प्रत्येक लेणीत पाहिला गाभारा भरलेला बुद्ध. पण मग तो पाहिलेला बुद्ध तेवढाच, गाभाराभर, काळोखात एकांत शोधत फिरणारा. गाभाऱ्यात बुद्ध, बुद्धाचीच लेणी आणि लेणीत चित्रांकित केलेली बुद्धाची गोष्ट. गोष्टींतील बुद्ध खरा आणि किती बरा मला माहित नाही. पण मग भेटला आणखी एक बुद्ध. लेणींच्या बाहेर लख्ख उन्हात अर्धवर्तुळाकार कपाळावर लेण्या मिरवत बसलेला आणखी एक बुद्ध. लेणींतील बुद्ध कधी कुणाला शिकवण देतो, तर कधी अभय, तर कधी कुणाला दान आणि आणखी काही काही, बरच काही. पण हा भाळभर लेण्या घेतलेला बुद्ध मला भासला आजही जसा की तो असेल असाच चिरंतर ह्या लेण्यांच्या आणि माझ्या आणि अगदीच त्याच्याही जन्माआधीपासून. आता हा विपश्यना करणारा बुद्ध मला 10 दिवस माझ्या शेजारी झोपलेल्या इस्मासारखा वाटतो. ह्याला ना कसलं काही पडलेलंच नाही. हा आहे तसा आहे, हजारो किंवा लाखो वर्ष बसलेला. मग काही 2,000-1,000 वर्षांआधी त्याला कोणी शोधला आणि त्याच्याच माथ्यावर कोरला. पण मग आणि 1,000-1 वर्षांचा आलेला अज्ञातवास. अज्ञातवास कुणाला? अंधार पडला तर वाट दिसणार नाही, ते आपल्याला परवडणारही नाही. बुद्धाचं मौन तुटण्याआधी, माझ्यात कोरत चाललेला अर्धगोल फुटण्याआधी मी निघालो. सूर्य डुबण्याआधी, लेणींच्या काळोखात बुडण्याआधी परत परतीच्या वाटेला. वा, खूप छान. आय थिंक ही कथा जरी नसली तरी खूप डिस्क्रिप्टिव्ह होतं, त्यामुळे खूप छान आणि इंटरेस्टिंग आणि इंट्रिगिंग वाटलं मला. खूप छान सादरीकरण तुमचं, तेवढंच इतकं चांगलं लिखाण तितकंच. थँक्यू. सो याचबरोबर आय थिंक आता आपले स्पर्धक तर नाहीयेत, पण काही अनाउन्समेंट्स आहेत तुमच्यासाठी. पोलपटचे काही उपक्रम आम्ही घेऊन येतोय. एक म्हणजे थेट उद्याच होणारा आपण नापो रायमो म्हणजे नॅशनल पोएट्री रायटिंग मंथ एप्रिल साजरा केला जातो पूर्ण एप्रिल. त्या निमित्ताने आपण एव्हरी संडेला एक प्रॉम्प्ट देतोय. सो लास्ट टाइम आपण दिला होता काळ आणि वेळ, तसंच उद्या एक नवीन प्रॉम्प्ट घेऊन आपण संडे आहे म्हटल्यावर व्हॉट्सअप आणि इन्स्टावर आम्ही घालूच, तर त्याच्यावर तुमच्या कविता तुमच्या ऐकायला आम्हाला आवडतील. दुसरी गोष्ट म्हणजे 27 तारखेला म्हणजे संडेला आम्ही काय वाचताय हा एक उपक्रम घेऊन येतोय वेगळा. म्हणजे यात बेसिकली तुम्ही वाचलेले पुस्तक, जे पुस्तकं असतील त्याच्यावर आपण गप्पा मारणार आहोत. तुम्हाला आवडलेली पुस्तकं, त्याच्यातले तुमचे अनुभव, तुम्हाला पुस्तकाने जे काही दिलंय तुमचं आणि त्यांचं नातं पुस्तकांचं, याविषयी आपण मनसोक्त छान मोकळ्या गप्पा मारणार आहोत. हा 27ला असणार आहे 8 वाजता. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर ऑफकोर्स पुढच्या 1 तारखेला आहेच, नाहीतर 1 तारखेला असतो तसं. पण मेचा महिना खूप खास आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते की मे 1 तारखेला बोलपटला 1 वर्ष कंप्लीट होतं. सो आमची पहिली आपली अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यानिमित्ताने आपण 2-3 उपक्रम करणार आहोत.
एक ऑनलाईन 1 तारखेला असेलच, पण बाकी एक दोन आम्ही ऑनलाईन पण ऑफलाईन पण घेऊन यायचा प्रयत्न करतोय. त्याचे डेट्स पण टेंटेटिव्ह आहेत, पण आम्ही सगळे कन्फर्म डिटेल्स तुम्हाला सांगू. आय नो बऱ्याच अनाउन्समेंट्स आहेत, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जाईल, पण आम्ही सगळे डिटेल्स डेफिनेटली व्हॉट्सअपवर आणि इन्स्टावर अपडेट करत राहू तुम्हाला. तर थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आल्याबद्दल. हा वेगळा उपक्रम होता, फक्त स्टोरी टेलिंगसाठी डेडिकेटेड आम्ही हा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, खूप उत्तम प्रतिसाद दिला आणि तुमच्या गोष्टी आणि तुमच्या कथेनी हा अतिशय छान रंगला आणि आम्ही रंगलो त्या कथेत. सो प्लीज लिहित राहा, असेच सादर करत राहा, बोलपटला येत राहा आणि आपण उद्या प्रॉम घेऊन भेटूच. आणि धन्यवाद आणि शुभरात्री सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू. गुड नाईट ऑल. थँक्यू. गुड नाईट. ते काहीतरी बोलतायत ते बहुतेक. थँक्यू. हो शुभरात्री. हो बोला ना. काकू तुमचा माईक ऑफ आहे. हा ते काहीतरी बोलतायत. हा, मला हा. माईक ऐकतोय. हा हा काकांना ते पॉझिटेल्स एक ग्रुप आहे पॉझिटेल्स, तर बरं. तिथे 5 वर्ष म्हणून अॅनिव्हर्सरी होती 5ची. तर बरं. कॉम्पिटिशन होते अशा वेगळ्या. एक व्हिडिओ पाठवायचा होता, कविता वगैरे. तर काकांना मराठीमध्ये पहिलं प्राइज मिळालं आणि माझ्या कविताला एक वेगळा विषय इमोजी मी लिहिलं होतं. मी हिंदीत करते, तर स्पेशल प्राइज मिळालं. माझ्याही माझ्या कवितेला कवितेला इमोजीला स्पेशल प्राइज, काकांना मराठी करता पहिला बक्षीस मिळालं. अभिनंदन तुम्हा दोघांचं. पारितोषिक मिळालं पॉझिटिव्ह मध्येच. अरे वा. कोणाला मिळालं? कोणाला? विभावरी पाटणकर. हा अच्छा, मी दिसले कुठे ते पहिलं मिळालं का? अच्छा, तिसरं तिसरं. खूप अभिनंदन. मी आज पाहिलं नाही मी ते यात तिचं चाललं होतं तेव्हा मला काकांना औषध वगैरे द्यायची होती, त्याच्यात राहिलं मी तिचं पाहिलंच नाही. आता काय आता हरकत नाही, माहिती आता आपले आहेत कार्यक्रम YouTube वरती परत बघू शकता. हो युट्यूबवर काय? बघा. युट्यूबवर बघा, आम्ही अपलोड आता करू तेव्हा. हा. आणि तुम्हा तिघांचं अभिनंदन. विवाहरी तुझंही अभिनंदन आणि काकू तुमचंही आणि काकांचंही विशेष अभिनंदन. खूप छान. प्लीज असंच लिहित राहा, सादर करत तब्येत ठीक नसून पण ते बसल्या असल्या काही करून टाकतात, म्हणजे असं झोपून नसलं तरी झोपल्या करून टाकतात. पडल्या थोडं घरातल्या घरात चालतात, पण बाहेर आता त्यांना नाही, एकट्याला तर शक्यच नाही, म्हणजे नाहीच जाऊ शकत. कोणी हात धरून बरोबर औषध आणायला दवाखान्यात वगैरे नेलं तर मग घेऊन जाते. एकदम त्यांना तब्येत बरं वाटावं. आणि हो हो तुमच्या अॅनिव्हर्सरीला येतील आणि अॅनिव्हर्सरीला आणि हो ट्रॅक्टरने किंवा टॅक्सीने जसं जमेल तसं येऊ. डेफिनेटली आम्ही अपडेट करू डेट्स आल्या की. आणि हो, प्लीज हो, तुम्हा ठीक सगळ्यांना आहे. आमंत्रण आहेच. तुम्ही आज ऑडियन्स म्हणून जे आलात पार्टिसिपंट सगळ्यांना मी सांगते की आवर्जून प्लीज मेच्या 2 डेट्स आम्ही सांगू. मोस्टली 11-24 असा आम्ही प्रयत्न करतोय, पण ठरले की तुम्हाला कळवू आणि ऍडव्हान्स बुकिंग साठी तुम्हाला सांगून ठेवते, जेणेकरून तुम्ही बोलपटसाठी 24 मे ला. मोस्टली अजून डेट कन्फर्म नाहीये, पण हा. आम्ही प्रयत्न करतोय या 2 डेट्स पैकी कुठला तरी. अच्छा 24 मे ला का? 24 किंवा 11 असा विचार करतोय, पण अजून काही कन्फर्म नाही, पण डिटेल्स आम्ही म्हणजे कळवू. कसं साधारण संध्याकाळीच होईल ना, 4-5 वाजेनंतरच ना. हो. कसं की कुठे आम्हाला ऑनलाईन वगैरे मी घेणार नाही, हे म्हणजे त्याचं की कुठे करणार नाही, म्हणजे ही बरोबर. आयडिया त्याच्या आधीच, म्हणजे हो आपण कुठे कधी पैसे भरून करून देतो, मग हे होतं ना. बरोबर. नाही, आम्हाला आवडेल पुस्तक लवकरात लवकर. वाचन, काय म्हणत ते पुस्तक? ते पुस्तक जे वाचन आहे त्याबद्दल थोडस इव्हेंट नक्की कसा होणार आहे काय? हा, सो पुस्तक वाचनाविषयी आम्ही आता म्हणजे एक करायचं ठरवलंय की एक तर वाचन कमी झालंय, त्यात मराठी वाचक खूप कमी राहिले. सो इव्हेंट असा जनरलच होईल की तुमचा काय प्रवास आहे वगैरे. म्हणजे आता आम्ही जो फॉर्म केला त्याच्यात बरेच प्रश्न विचारलेत. इव्हेंटचा जो फॉर्मॅट आहे तो तेव्हाच ठरवता येईल जेव्हा आम्हाला रजिस्ट्रेशन मिळेल. पण आता एकदम पहिला सेशन आहे, सो तुम्ही किती वाचताय किंवा काय वाचता आहात आणि म्हणजे प्रतिसादावर मग थोडं त्याच्या पुढे करत राहायचे असं ठरवलंय. वाचक आणि पुस्तक, वाचन आणि पुस्तक याच्यावरती. म्हणजे बेसिकली तुम्हाला वाचनाची आवड गोडी कशी लागली किंवा तुम्ही पुस्तक वाचताय, काय आवडतं त्याच्यातलं, आणि तुम्ही सध्या आता तर मी ते जास्त वाचत नाही, पण आधी वाचत होते, आता वेळच नाही मिळत. आणि अजून म्हणजे आता बरेच कंटेम्पररी मराठी ऑथर्स आपण नाही वाचत किंवा आपल्याला माहिती नसतात बऱ्याच लोकांना. तर मग अशा डिस्कशनला आल्यामुळे ते माहिती होतील लोकांना आणि जे वाचताय त्या लोकांना राईट विचारांची थोडी देवाणघेवाण होईल आणि प्रोत्साहन मिळेल. सो असा बेसिकली हेतू आहे त्याच्या मागे. कोणी तुम्ही वाचत नसेल पण दुसरे कोणी असेल तुमच्या ग्रुपमध्ये कुठल्या ते वाचत असतील घरात कोणी, तर प्लीज फॉरवर्ड करा. आम्हाला सध्या गरज आहे त्या सपोर्टची.
पहिलाच इव्हेंट आहे तो. नक्कीच नक्कीच नाही करूयात नक्की 100%. कारण आम्ही वेगळे वेगळे उपक्रम घेऊन यायचा प्रयत्न हो करतो, खरंच. जेणेकरून कोणाला कुठला अपील होईल सांगता येत नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या, कोणाला कवितेत जास्त रस असतो, कोणाला कथेत रस असतो वगैरे. तर तसंच ओळखून आम्ही थोडासा प्रयत्न करतो वेगळे वेगळे उपक्रम राबवायचा. तर तुम्हाला जे आवडेल आणि जितका सपोर्ट करता येईल किंवा कोणाला फॉरवर्ड करता येईल, कोणाला सांगता येईल ते नक्की सांगा आवर्जून. आणि भेटूच आपण 27 तारखेला. मी एक कविता ऐकवू का? काय? मी एक कविता ऐकवू का? हो ऐकू. Actually, मी विभावरी एक गेली का? विभावरी गेली? नाही नाही तीच आहे आहे. आहे तीच कविता सादर. अच्छा, दिसत नाही कारण ती मला त्याच्या होती ती. हो विभावरी, पण तुझा आवाज क्लिअर येत नाहीये अजिबात आम्हाला काही कळत नाही काय बोलतेस ते. हो खूप मागे बॅकग्राऊंड नॉईज आहे. कूलर चालू आहे, बहुधा कूलर चालू आहे मागे. हा काहीतरी आहे, एकही वर्ड हॅलो, नाही. आता येतोय? तुझा आवाज येतोय पण मागचा आवाज जास्ती येतोय, त्यामुळे तू काय तिथे बोलतेस मला तर फेस पण नाही दिसत तिचा. फेस पण नाही दिसत आहे, फेस पण नाही दिसत आहे तिचा. February, I think we'll keep this for some other time. Okay. ओके चालेल. Sure. Sorry very much. Okay. Yeah, next time, Vibauri, and bye bye everyone. Good night. चल, थँक्यू.